रिडेव्हलपमेंट केव्हा केली गेली पाहिजे? एक सिंपल मला प्रश्न विचारायचा आहे, किती वर्ष झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट करावी? काय गरज वाटते तुम्हाला रिडेव्हलपमेंट एखादं अपार्टमेंट किंवा बिल्डिंग करायची? चेतन, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण की खूप कन्फ्युजन याच गोष्ट धरून असतं की रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही जायला पाहिजे की नाही. आता एखादी बिल्डिंग आहे, एखादं अपार्टमेंट आहे जे मुंबईतलं आहे, ते अपार्टमेंट बिल्डरने बांधलं आहे 15 वर्षापूर्वी. बरोबर. चेक केल्यानंतर असं आढळतं आहे की 15-20 वर्षानंतर त्याला रिडेव्हलपमेंटची गरज आली. आणि एक अपार्टमेंट आहे दुसरं की ज्याला 40 वर्ष लागत आहे रिडेव्हलपमेंटसाठी. मग याच्यात चूक कुणाची? बिल्डरची की ज्याने कमकुवत बांधलं, की कुणाची चूक आली? याच्यात सोसायटीमध्ये जर समजा 100 लोक राहत आहेत, एका अपार्टमेंटमध्ये 100 फ्लॅट्स आहे, फ्लॅट ओनर 100 आहे, किती लोकांचं परमिशन लागते सोसायटी रिडेव्हलपमेंट अप्रुव्हलसाठी? इनफॅक्ट मी हे सांगेल, त्या सोसायटीला त्या रिडेव्हलपमेंटबद्दल चर्चा करण्याचा पण अधिकार नाही. कारण की सोसायटी रिडेव्हलपमेंटची चर्चा कधी करू शकते? जेव्हा सोसायटी लँडची ओनर असते तेव्हा. बरोबर आहे. तर तुमच्याकडे जर कोणी दुसरा लँड ओनर आहे आणि तुम्ही सोसायटी म्हणून चर्चा करताय, मी म्हणेल हा वेस्ट ऑफ टाइम आहे. हे तुम्ही निष्फळ चर्चा करताय. बरोबर. तुम्हाला पहिले एक डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया किंवा सोसायटीनी पहिल्या ज्या लँड ओनरला अप्रोच करून त्यांच्याकडून ओनरशिप घ्यायची प्रक्रिया पहिले पार पाडावं लागेल. ते तुम्हाला एक कंपल्सरीली एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहील. आजकाल आपण बघतो पुण्यामध्ये JV होत आहे की लँड एकाची असते आणि बांधतो बिल्डर वेगळा. तर जेव्हा बिल्डर त्याच्यावर बांधतो तेव्हा लँड ओनरला ती जमीन त्याला विकावी लागते का सर? आणि अजून एक सर, जर एखादा लँड ओनर आहे त्याचे जर आपल्या सोसायटीमध्ये 50 फ्लॅट आहे आणि 50 फ्लॅट बिल्डरने बाकी लोकांना विकले, ते 50 फ्लॅटच्या बदल्यात ती जमीन ॲक्च्युली, तर असं पाहिलं जातं की तो जो लँड ओनर आहे तो तिथे थोडी दादागिरी करतो की मी लँड ओनर आहे, मग मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर तो ते करू शकतो का? म्हणजे तो ॲक्च्युली त्या जागेचा मालक सारखा दाखवतो, तर तो ते करू शकतो का? कारण हा इशू पुण्यामध्ये आजकाल वाढत चाललाय. सर, रिडेव्हलपमेंट रेराच्या अंडर येतं का? पार्टली येस, पार्टली नाही. जर समजा दिलं गेलं आपल्या रिडेव्हलपमेंटला, आपण आपलं अपार्टमेंट दिलंय, तर बिल्डरने अशा वेळेस जे मेंबर्स असतात, जे लोक तिथे राहत असतात, त्यांना रेंट दिलं पाहिजे का? रेंट दिलं जातं का? आणि ते किती प्रमाणात असतं? त्याचं गणित एकदम सोपं आहे. समजा चेतन, तू एका अपार्टमेंटमध्ये राहतोय. ओके सर, जर बिल्डर देत नाही वेळेवर रेंट किंवा या ज्या गोष्टी आहे, जे कम्पेन्सेशन आपण म्हणतो, ते वेळेवर नाही मिळते सोसायटी मेंबर्सला, मग अशा वेळेस सोसायटी मेंबर्सकडे काय ऑप्शन उरतो? पण बिना ओसीचं असं पोझिशन घेणं इज इलिगल. सर, आपलं एक बुक येतं आहे जे प्रॉपरली रिडेव्हलपमेंटवर बेस्ड आहे. त्याचं नाव आहे 54 लीगल सिक्रेट्स टू नो बिफोर यू साइन रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट. ओके. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट राहुल हिंगमिरे सर. सर नमस्ते. नमस्ते चेतन. तुमचं स्वागत आहे सर आपल्या चॅनलवर. नाईस टू यू. थँक्यू फॉर इन्व्हाइट. मित्रांनो, आपण बघतोय सध्या की मुंबई झालं, पुणे झालं, तर या एरियाजमध्ये जे एरिया खूप पूर्वीपासून आहेत, जिथे पूर्वीपासून अपार्टमेंट्स बनलेले, त्या अपार्टमेंट्सला आता रिडेव्हलपमेंटमध्ये जात आहेत. आणि जेव्हा ते रिडेव्हलपमेंटमध्ये जातात तर भरपूर इश्यू होतात की जेव्हा ते बिल्डिंग पूर्णपणे तोडली जाईल तर ते लोकांनी कुठे राहायचं? मग त्यांना बिल्डर पैसे देईल का? मग जेव्हा ते रिडेव्हलपमेंट होतंय तर त्यावेळेस बिल्डर ते रिडेव्हलपमेंट करेल की सोसायटीला हक्क येतो इथं की ते दुसऱ्या एखाद्या बिल्डरकडून ते रिडेव्हलपमेंट करून घेतील? हे खूप बेसिक झालं. सर आज आपल्याला अतिशय डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी समजवणार आहे आणि सरांचं एक बुकही याच्यावर येत आहे. या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला एक जाणवेल की हा पॉडकास्ट संपल्यानंतर ज्याही लोकांना, ज्याही सोसायटी मेंबर्सला किंवा अपार्टमेंटमध्ये खूप पूर्वीपासून ज्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहतायत त्या लोकांना जर रिडेव्हलपमेंट करायची असेल तर ते बिनधास्त करू शकतात, कारण त्यांचे हा पॉडकास्ट बघितल्यानंतर सगळे मनातले डाऊट क्लिअर झालेले असतील. सर बरोबर आहे? बरोबर आहे चेतन. येस. बरोबर. तर सर तुमचं परत एक वेळा स्वागत आहे. बट या टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या कंपनीबद्दल जर 2 मिनिटात काही सांगितलं सर. धन्यवाद चेतन. माझं नाव ॲडव्होकेट राहुल हिंगमिरे. माझी एक लॉ फर्म आहे. माझे पार्टनर्स आहेत निहार ठाकरे आणि बरेच काही माझे सहकारी वकील आहेत. आम्ही 35 जणांची टीम आहे. आमच्या फर्मचं नाव आहे विस लेजिस लॉ प्रॅक्टिस. ओके. विस लेजिस मीन्स स्ट्रेंथ ऑफ लॉ, एक कायद्याची शक्ती. त्या इंटेन्शनने आम्ही आमची ही फर्म चालू केलेली आहे. आम्ही मुंबईत, पुण्यात, हैदराबाद आणि न्यू दिल्लीला आमचे ऑफिसेस आहेत. ओके. आणि आमच्या फर्मच्या मार्फत आम्ही खूप साऱ्या सोसायटीजला, होम बायर्सला, जे फ्लॅट खरेदी करायला जातात, पहिला एखादं त्यांचं अपार्टमेंट खरेदी करणाऱ्यांना, जमिनीचे व्यवहार करणाऱ्यांना, या सगळ्यांना आम्ही नेसेसरी कायद्याशी रिलेटेड ज्या काही
ॲडवायझरी असते किंवा त्यांना जे काही सपोर्ट द्यायचा असतो त्या गोष्टी आम्ही आमच्या फर्मच्या मार्फत द्यायला बघतो. ओके. सर, आता हा जो मुद्दा आहे की रिडेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, की खूप जुने बिल्डिंग बघतोय आपण पुण्यामध्ये, आता पेठेतल्या काही बिल्डिंग्स बघितल्या, कोथरूडमध्ये आपण बघतोय, त्याच्यानंतर मुंबईमध्ये तर तुमचं मेजर काम मुंबई म्हणजे मोठ्या सिटीजमध्येच असतं, तर मुंबईत तुम्ही भरपूर काम केलं आहे सर. तर रिडेव्हलपमेंट केव्हा केली गेली पाहिजे? एक सिम्पल मला प्रश्न विचारायचा आहे, किती वर्ष झाल्यानंतर रिडेव्हलपमेंट करावी? काय गरज वाटते तुम्हाला रिडेव्हलपमेंट एखादं अपार्टमेंट किंवा बिल्डिंग करायची? चेतन, फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण की खूप कन्फ्युजन याच गोष्ट धरून असतं की रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही जायला पाहिजे की नाही. कारण की जे काही अपार्टमेंट्समध्ये राहणारे असतात त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चेंज असतो. जनरली बघण्यात आलं तर असं असतं की जेव्हा बिल्डिंग कमकुवत होते आणि त्याची परिस्थिती रिपेअर्सच्या पलीकडे गेलेली असते, म्हणजे तुम्ही छोटे मोठे रिपेअर्स केले, नवीन एखादी काही प्लास्टरिंग केली किंवा कुठल्या पिल्लर्सला डागडुजी केली आणि तुमची बिल्डिंग जर वापरण्यासारखी झाली तर तुम्ही एखाद्याच रिडेव्हलपमेंट करायची गरजही नाही. रिपेअर्स करून होऊ शकतं. पण रिडेव्हलपमेंट प्रक्रिया काय म्हणते, तुम्ही पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करायची आणि त्या ठिकाणी एक नवीन बिल्डिंग उभी करायची. ओके. आता याच्यासाठी राहत्या लोकांना घर सोडणं आलं. जे लोक 30-40 वर्ष राहिले त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा चेंज असतो. त्याच्यामुळे या प्रश्नाला खूप लोक टाळतात उत्तरं देण्यासाठी आणि त्याच्यामुळे 30 ते 40 वर्ष हा एक साधारण पिरियड ऑब्झर्व केला जातो. खूप साऱ्या योजना अंतर्गत गव्हर्नमेंटनी फ्लोट केलेलं, ज्याच्यामध्ये बिल्डिंगचं ऑडिट केल्यानंतर स्ट्रक्चर सस्टेनेबिलिटी जर असं इंडिकेट करत असेल की आता ही बियॉन्ड रिपेअर्स आहे आणि डिलॅपिटेटेड कंडिशनमध्ये आलेली आहे, जी कधी पण कोसळू शकते, अशी जर परिस्थिती येत असेल वाटलं तर या बिल्डिंगला तुर्तास रिकामं करण्याचे आदेश येतात BMC PMC कडून आणि त्याच्यानुसार रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे. तर कुठल्याही सोसायटीला जर समजून घ्यायचं असेल की त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी तयार आहे की नाही, त्यांनी जावं की नाही, त्यासाठी स्वतःचे निर्णय न घेता एखादा PMC किंवा BMC एम्पॅनल्ड सिव्हिल इंजिनियरला तुम्ही अपॉइंट करा आणि त्यांच्याकडून तुमचे स्ट्रक्चर स्ट्रेंथ टेस्ट करून घ्या आणि त्यांची ऑडिट रिपोर्ट येईल, त्यातून तुम्हाला रेकमेंडेशन येतील, त्यातून तुम्हाला कळेल की तुम्ही ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंटमध्ये घेऊन जाण्यासारखी आहे का रिपेअर करण्यासारखी. ओके, बरोबर. सर, आता याच्यामध्ये एक अजून पार्ट येतो की आता एखादी बिल्डिंग आहे, एखादं अपार्टमेंट आहे जे मुंबईतलं आहे, ते अपार्टमेंट बिल्डरने बांधलं आहे 15 वर्षापूर्वी. बरोबर. चेक केल्यानंतर असं आढळतंय की 15-20 वर्षानंतर त्याला रिडेव्हलपमेंटची गरज आली आणि एक अपार्टमेंट आहे दुसरं की ज्याला 40 वर्ष लागत आहे रिडेव्हलपमेंटसाठी. मग याच्यात चूक कुणाची, बिल्डरची की ज्याने कमकुवत बांधलं, की कुणाची चूक आली मग याच्यात? अशा सिच्युएशनमध्ये काय होईल सर? म्हणजे सोसायटी बोलू शकते का मग, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक बिल्डरला की का रे बाबा तू 20 वर्षामध्येच आम्हाला परत रिडेव्हलपमेंटला आणलं, म्हणजे काय सिच्युएशन असते? नाही, एकदम रिअलिस्टिक प्रश्न तुम्ही ठेवलाय, कारण की ही खूप कॉमन सिच्युएशन आहे. बरोबर. मुंबई असू द्या, पुणे असू द्या, नाशिक असू द्या, सगळीकडे हे बघण्यात येतं की एक सोसायटी 40-40, 50-50 वर्ष टिकते. कंपॅरिझनमध्ये दुसरी सोसायटी 10-15 वर्षानंतरच पडायला येतं. हो. तर आजचा जो रेरा कायदा आहे 2017 पासून जो लागलेला कायदा आहे, त्या कायद्यात काय दिलेलं आहे की डेव्हलपरनी जर बांधकाम केलं तर त्याच्याबद्दल डेव्हलपरनी मॅन्डेटरी पुढचे 5 वर्षासाठीची वॉरंटीज द्यायची असते. ओके. पिल्लर स्ट्रेंथ, स्ट्रक्चर सस्टेनेबिलिटी, लिकेजेस, या सगळ्या गोष्टी नाही घेऊन. बरोबर. पण जनरली एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काय होतं चेतन, की बिल्डर त्या प्रोजेक्टला साधारण 6 महिने ते 1 वर्षात हँडओव्हर करतो ऍडमिनिस्ट्रेशन बॉडीला, जी सोसायटीची एक मॅनेजिंग कमिटी असते, सोसायटीची एक बॉडी झालेली तयार असते. आता पुढे रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आली? सोसायटीची आली. आता सोसायटी काय करते, काही चांगली सोसायटीची 40-50 वर्षाची बिल्डिंग जी टिकलेली आहे ती सोसायटी माइंडफुली व्यवस्थित फॅसिलिटी मॅनेजमेंट अपॉइंट करणार, जेव्हा छोटे मोठे प्रॉब्लेम दिसले बिल्डिंगच्या स्ट्रक्चरमध्ये तुर्तास त्याला ऍड्रेस करणार, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करतात ते बिल्डिंगला चांगलं मेंटेन करतात. आणि काही सोसायटीज कधी बजेट कमी असल्यामुळे किंवा सगळ्या मेंबरचं म्हणणं आहे की आपण जास्त खर्च करू नये, जेव्हा खूप मोठी गोष्ट आली त्यावेळेस बघू, अशा अप्रोचने जर जाणाऱ्या काही सोसायटी असल्या ते खर्च कमी ठेवण्यासाठी, मेंटेनन्स मधली कमी राहण्यासाठी ते काही गोष्टी टाळतात, इग्नोर करतात, ओव्हरलुक करतात, निग्लेक्ट करतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याची भरमसाठ भरपाई मोठ्या रिपेअर्स मध्ये काढायला बघतात. नाहीतर मग ती बिल्डिंग बियॉन्ड रिपेअर गेली असेल तर मग त्यांना रिडेव्हलपमेंटला जावं लागतं. तर माझं सजेशन हेच असतं, जर तुमची बिल्डिंग
तुम्ही ॲज अ सोसायटी जर रिसीव्ह केली असेल ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, मॅनेजमेंटसाठी, कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज तुम्ही मेंटेनन्स वरती करायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला स्वतःचे निर्णय घ्यायची गरज नाही. एखादा स्ट्रक्चरल ऑडिटर आणा, चांगला एखादा सिव्हिल इंजिनियर आणा, त्यांच्याकडून रेकमेंडेशन्स घ्या आणि ती कमिटी समोर ठेवा की आपल्या बिल्डिंगची ही परिस्थिती आहे, ऑडिटरचे रेकमेंडेशन आहेत, आपण याच्यातले कुठले घेऊ शकतो इम्प्लिमेंटेशन करायला, कुठले नाही घ्यायचे. बरोबर. हे सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवायला पाहिजे. आणि सिन्सिअरली रेकमेंडेशनला तुम्ही जर अधेअर करत गेले तर तुमची सोसायटी 30-40 वर्ष जबरदस्त टिकू शकते. येस, इंटरेस्टिंग पार्ट सांगितलं सरांनी इथं खूप, की आपण प्रत्येक वेळेसच बिल्डरला शिव्या देतो की बिल्डरने खराब केलं असेल म्हणून. पण तुमच्याकडे जेव्हा सोसायटी हँडओव्हर होते तेव्हा तुम्ही तिची किती काळजी घेता. जर कुठे लिकेजेस आले तर तुम्ही ते किती चांगल्या पद्धतीने त्याला रिपेअर करतायत, किंवा टेरेस गळते काही वेळेस तर आपण जसं आपल्या कारला सांभाळतो, काही झालं ते वायपर खराब झालं तर आपण लगेच घेऊन चेंज करतो, तसेच आपण जर आपल्या बिल्डिंगला सांभाळलं तर ही जास्त ऍसेट, महत्वाचा ऍसेट आहे, त्याची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, फार तरी डिप्रिशिएट होत राहत. करेक्ट. येस सर, आता याच्या रिलेटेडच एक प्रश्न येतो की समजा आता सोसायटीचं आपण बघितलं की रिडेव्हलपमेंटमध्ये कधी जाऊ शकते, किंवा हे बेसिक क्वेश्चन्स की किती वर्षांचा एक टाइम बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. आता जर मला सोसायटीमध्ये करायचं ठरतंय, म्हणजे आपल्याला दिसतंय की थोडं खराब झाली सोसायटी, त्याचे मल्टिपल रिझन्स असू शकतात की फक्त खराब होते म्हणूनच नाही होत रिडेव्हलपमेंट. समटाइम्स इट्स मनी. जिथे दिसतो आपल्याला की FSI वाढलेला आहे एरियाचा, करेक्ट, तेव्हाही आपण सोसायटीला हे करतो, म्हणजे रिडेव्हलपमेंटमध्ये जाते आपला इम्प्रूव्हमेंट. तर सर आता याच्यामध्ये एक असं आहे की परमिशन्स, म्हणजे की सोसायटीमध्ये जर समजा 100 लोक राहत आहेत, एका अपार्टमेंटमध्ये 100 फ्लॅट्स आहे, फ्लॅट ओनर 100 आहे, किती लोकांचं परमिशन लागते सोसायटी रिडेव्हलपमेंट अप्रुव्हलसाठी? याच्यात 2 टप्प्यात मी उत्तर देईल चेतन. पहिला प्रश्न आहे की सोसायटीने रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे की नाही, हा एक महत्वाचा डिसिजन असतो, पहिला टप्पा. बरोबर. या टप्प्याचा डिसिजन घेण्यासाठी, याचा निर्णय घेण्यासाठी सोसायटीचे 51% 51% सहमती पाहिजे की सोसायटीने रिडेव्हलपमेंट या प्रक्रियेला चालू करायचं की नाही. ओके. त्यासाठी कारणं जर सोसायटीच्या मेजॉरिटी मेंबर्सला कळली, सभासदांना पटली आणि त्याच्यावरती 51% जर लिखित संमती आली तर सोसायटी याला रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला चालू करते. ओके. आता प्रक्रिया चालू करणं पहिला टप्पा. हो. त्याच्यानंतर त्याला घेऊन जे करार होतात, रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणतो आपण, बरोबर, पुनर्विकासन करार म्हणतो, त्या करारामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन, ज्या अटी शर्ती असतात, त्या अटी शर्ती संमती आणि मान्य करण्यासाठी एक वेगळे पर्सेंटेज किंवा एक वेगळं टक्केवारी लागते संमतीची, ती आहे 75. म्हणजे प्रॉपरली जर करायचं असेल रिडेव्हलपमेंट तर ते 75. जर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू करायला 51%, त्याच्यानंतर आपण डेव्हलपर बघितला, डेव्हलपरने ऑफर दिली, ते डेव्हलपरची ऑफर अग्रीमेंटमध्ये लिहून आली आणि त्या अग्रीमेंटला जर आपल्याला अप्रूव्ह करायचं असेल तर त्या अग्रीमेंट मधल्या टर्म्स कंडिशनला अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 75% संमती लागते. 75% अशी संमती की त्या मीटिंगमध्ये जेवढे अटेंडंट आहेत, प्रेझेंट सभासद आहेत, जे उपस्थित सभासद आहेत, त्यांच्यापैकी 75% लोकांनी लिखित संमती दिली तर ती प्रक्रिया इफेक्टिव्हली टप्पा दुसरा पार पाडते. तर हे 2 टप्प्यात बघायला गेलं तर पहिल्या टप्प्याला 51 आणि दुसऱ्याला 75. 75%. येस. तुम्ही जसं बोललात सर आता की बिल्डरला म्हणजे बिल्डर शोधला जातो किंवा डेव्हलपर शोधला जातो, मग ज्या बिल्डरने माझी बिल्डिंग बांधली आहे मी त्यालाच ते अधिकार आहेत का परत ती रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग करायची, की किंवा दुसरा एखादा बिल्डर येऊन, दुसरा एखादा डेव्हलपर येऊन तो प्रोजेक्ट हँड करू शकतो, म्हणजे रिडेव्हलप करू शकतो? ओके, हा फार क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. ओके. एक प्रकारे तुम्ही प्रॉब्लेमला क्वेश्चन मध्ये टाकलं माझ्यासमोर तुम्ही चेतन. तर याचं सोल्युशन कसं असतं, जर एखाद्या बिल्डरने 20-30 वर्षापूर्वी जर ती सोसायटी उभी केली असेल आणि तर अजूनही आफ्टर 20-30 इयर्स किंवा 20-30 वर्षानंतरही त्या डेव्हलपरकडे त्या जमिनीचे ओनरशिप राईट्स असले, तर जोपर्यंत तो ओनर बरोबर त्या रिडेव्हलपमेंटमध्ये स्वतः येऊन पार्टिसिपेट करत नाही किंवा सोसायटी जर कुठल्या दुसऱ्या डेव्हलपरला आणू इच्छिते, त्याच्या अगोदर सोसायटीने त्या जमिनीची ओनरशिप जर त्यांच्या नावावर करून घेतली नाही तर थर्ड पार्टी डेव्हलपरला एंटर करायचा स्कोप राहत नाही. इनफॅक्ट मी हे सांगेल, त्या सोसायटीला त्या रिडेव्हलपमेंटबद्दल चर्चा करण्याचा पण अधिकार नाही, कारण की सोसायटी रिडेव्हलपमेंटची चर्चा कधी करू शकते, जेव्हा सोसायटी लँडची ओनर असते तेव्हा. बरोबर आहे. तर तुमच्याकडे जर कोणी दुसरा लँड ओनर आहे आणि तुम्ही सोसायटी म्हणून चर्चा करताय, मी म्हणेल हा वेस्ट ऑफ टाइम आहे, हे तुम्ही निष्फळ चर्चा करताय. बरोबर. तुम्हाला पहिले
एक डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया किंवा सोसायटीनी पहिल्या ज्या लँड ओनरला अप्रोच करून त्यांच्याकडून ओनरशिप घ्यायची प्रक्रिया पहिले पार पाडावं लागेल. ते तुम्हाला एक कंपल्सरीली एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहील. त्याच्यानंतरच तुमच्याकडे ऍक्च्युअल हक्क असेल त्या जमिनीबद्दल रिडेव्हलपमेंट सारखा पुनर्विकासन करण्यासारखा प्रक्रिया करण्याचा हक्क. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे पहिले तुम्ही ओनरशिप घ्या आणि नंतर रिडेव्हलपमेंटचा विचार करा. जर तुमच्याकडे ओनरशिप नसेल ना तर तुम्ही डीम कन्व्हेन्स कडे जायला पाहिजे, जे डेप्युटी रजिस्ट्रार समोर ऍप्लिकेशन फाईल करून तुम्हाला ओनरशिप घेण्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. ते तुम्ही करून घेणंच उचित राहील. उचित असतं. बिना ओनरशिपचं, विदाउट ओनरशिप रिडेव्हलपमेंट इज टाइमपास. व्हेरी क्लिअर. हे पहिले लोकांना कळलं पाहिजे. जेव्हा आजकाल आपण बघतो पुण्यामध्ये जेवी होत आहे की लँड एकाची असते आणि बांधतो बिल्डर वेगळा. तर जेव्हा बिल्डर त्याच्यावर बांधतो तेव्हा लँड ओनरला ती जमीन त्याला विकावी लागते का सर? जरुरी नाही. जर लँड रिकामी असेल आणि डेव्हलपर आणि तो लँड ओनर एकत्र येऊन येत असेल तर यांच्या जॉईंट व्हेंचरचा अर्थ काय असतो की या जागेचं कॉन्ट्रीब्युशन हे कॅपिटल आहे एक प्रकारचं लँड ओनर कडून त्या पार्टनरशिपमध्ये, आणि डेव्हलपर कडून त्या जागेवरती बांधकाम करायचा खर्च, त्या बांधकाम केलेल्या गोष्टींना, अपार्टमेंट्सला, शॉपला, प्रिमायसेसला, ऑफिसेसला विकायचा खर्च आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी लागणारी प्रक्रियेला जो खर्च लागतो, पीएमसीला जाऊन देणं झालं, पीसीएमसीला जाऊन प्रीमियम्स देणं झालं, FSI सबस्क्राईब करणं झालं, याच्यामध्ये राखीव करणं झालं, सगळे कंप्लायन्स करणं झालं, सेक्युरिटी डिप्लॉय करणं झालं, त्याचे डॉक्युमेंट्स क्लोज करून GST फायलिंग करणं झालं, ही सगळ्या प्रक्रिया तो डेव्हलपर करायला घेतो. पण या दोघांनी एकत्र येऊन एक जॉईंट व्हेंचर चालू केलेलं आहे. तर जनरली याच्यामध्ये वेगळी जमीन ट्रान्सफर करायचा हक्क किंवा रिक्वायरमेंट अशी लागत नाही. याचं कॉन्ट्रीब्युशन झालं. ओके. आणि जेव्हा कोणी समजा तुम्ही किंवा मी जाऊन तिथं फ्लॅट किंवा ऑफिस विकत घेत असलो तर आपल्या अग्रीमेंटमध्ये हे लिहून येतं की हे बाबा तुम्ही जे ऑफिस घेताय ना किंवा तुम्ही जे शॉप घेताय ना त्याचे ओनर्स कसे आहेत, तर यांची जमीन आहे, यांनी डेव्हलप केलेलं आहे, यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे. त्या जॉईंट व्हेंचर अग्रीमेंटचा तुम्हाला रेफरन्स वाचायला भेटतो तुमच्या परचेस डीड मध्ये. ओके. आणि त्याच्यातून तुमचे राईट्स तयार झालेत आणि तसे तुमच्याकडे ओनरशिप राईट्स आलेत हे तुम्हाला एका डॉक्युमेंटमध्ये कळून येतं. त्याच्यामुळे तुम्ही जर जमीनदार असाल, तुमच्याकडे जर जमीन असेल तर तुम्हाला ती विकायचीच गरज आहे असे नाही. तुम्ही ते कॉन्ट्रीब्युशन मध्ये टाकताय एका कंपनीमध्ये आणि डेव्हलपर त्यांचे स्किल्स लावतोय, त्यांचा एक्सपिरियन्स लावतो डेव्हलप करायला, तसे म्हणून तो प्रोजेक्ट तयार होतो. ओके. मग सर आता अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा रिडेव्हलपमेंटचा पार्ट येतो मग इथं परमिशन लँड ओनरची पण लागेल का? इफ जर जे तुम्ही बोललात की 4 महिन्यानंतर त्यांनी हँडओव्हर जर नसेल केलेलं ते अग्रीमेंट रजिस्ट्रारकडे जाऊन, तर मग अशा वेळेस मग प्रॉब्लेम होतात. मग असेच प्रॉब्लेम होतात जे की आपण लक्ष दिलं पाहिजे ऍज अ लोकांनी की ज्यावेळेस तुम्ही ते घर घेतलं होतं त्यावेळेस ते लँडचा जो अधिकार आहे तो तुमच्या नावावर ट्रान्सफर झालाय का, म्हणजे सोसायटीच्या नावावर आलेला आहे. बरोबर. आणि अजून एक सर, जर एखादा लँड ओनर आहे त्याचे जर आपल्या सोसायटीमध्ये 50 फ्लॅट आहे आणि 50 फ्लॅट बिल्डरने बाकी लोकांना विकले, ते 50 फ्लॅटच्या बदल्यात ती जमीन ऍक्च्युली, तर असं पाहिलं जातं की तो जो लँड ओनर आहे तो तिथे थोडी दादागिरी करतो की मी लँड ओनर आहे मग मला असंच पाहिजे तसंच पाहिजे. तर तो ते करू शकतो का? म्हणजे तो ऍक्च्युअली त्या जागेचा मालक सारखा दाखवतो, तर तो ते करू शकतो का? कारण हा इश्यू पुण्यामध्ये आजकाल वाढत चाललाय. ओके. नाही, अगदी महत्वाची गोष्ट तुम्ही मांडली. मला एक छान क्लॅरिफिकेशन द्यायला आवडेल. पहिले, इंडिया आणि महाराष्ट्र आपण अशा गोष्टी बघतो ज्याच्यामध्ये 2 वेगळे कायदे ऑपरेट होतात, 2 वेगळ्या ओनरशिप ऑपरेट होतात रिअल इस्टेटमध्ये. एक ओनरशिप असते जमिनीची आणि एक ओनरशिप असते त्या जमिनीवरती उभ्या झालेल्या स्ट्रक्चरची, इमारतीची. जर तुम्ही त्या इमारतीमध्ये अपार्टमेंट घेतलं म्हणून तुमच्याकडे जमिनीची ओनरशिप आली असं कंपल्सरीली नाही. जोपर्यंत तुमच्याकडे एक्सप्रेसली जमिनीचा तुकडा पण अलॉट होत नाहीये एखाद्या अग्रीमेंटमध्ये, तोपर्यंत तुम्ही जमिनीचे ओनर झाले नाही. याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली फ्लॅट घ्यायला जाता तेव्हा तुम्ही एका बांधलेल्या पोर्शनचा ओनरशिप विकत घेताय. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा सगळी मिळून एकत्र येता आणि एका कोऑपरेटिव्ह सोसायटी, हाऊसिंग सोसायटीच्या फॉर्मॅटमध्ये मेंबरशिप सबस्क्राईब करताय एका सोसायटीची, तर त्याच्यानंतर त्या सोसायटीला एक अधिकार दिलाय की ज्याच्या कुठल्या जमिनीवरती ती सोसायटी उभी आहे त्या सोसायटीला, त्या ओनरला, त्या ज्याची प्रॉपर्टी आहे त्याला अप्रोच करून मागायचा अधिकार आहे, ओनरशिप ट्रान्सफर करायचा. नाही, जर तो ओनर देत नसेल, जर तो डेव्हलपर स्वतः ओनर होता जमिनीच्या, त्यांनी डेव्हलप केली आणि तो स्वतः देत नसेल, किंवा कुठला जेवी मध्ये एखाद्या लँड ओनरनी जमीन दिली डेव्हलपरला, डेव्हलपरनी फ्लॅट विकले, त्या फ्लॅट विकल्यानंतर सोसायटी फॉर्म झाली आणि त्या सोसायटीनी जर त्या लँड ओनरकडून जमीन घेता येत नसेल तर सोसायटी डीम कन्व्हेन्स ऍप्लिकेशन मध्ये
कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारकडे ऍप्लिकेशन फाईल करू शकते, ज्याच्यामध्ये ती सोसायटी लँडची ओनरशिप डिमांड करू शकते. ओके. आणि ही डिमांड कसं आहे, प्रोसिजरल डिमांड आहे. याच्यासाठी त्यांना वेगवेगळा फायनान्शियल किंवा वेगळा कमर्शियल व्यवहार करायची गरज नाहीये. हे यांचा हक्क आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टच्या अंडरचा. डीम कन्व्हेन्स ऍप्लिकेशन हे एक हक्क दिलाय कोऑपरेटिव्ह सोसायटीजला की तुमची जर सोसायटी लिगली तयार झाली असेल, तुम्हाला विकताना डेव्हलपरनी हे सांगितलं असेल की तुम्हाला पुढे जाऊन तुमची कोऑपरेटिव्ह हाऊसेस सोसायटी असून तुमच्या या लँडवरती ओनरशिप तुम्हाला मिळण्याचा अधिकार जर प्रस्थापित झालेला असेल, कुठल्याही प्रकारचं एक्सप्रेस रिझर्वेशन नसेल तुमच्या अग्रीमेंटमध्ये, जसं कधी कधी म्हाडाची जमीन आहे, कलेक्टरची जमीन आहे, कुठल्या संस्थेने दिलेली जमीन आहे जी लीजवरती आहे डेव्हलपरकडे, त्या स्थितीमध्ये तुम्ही कन्व्हेन्स मागू शकत नाही. ओके. पण जर कुठल्या प्रायव्हेट पार्टीची जमीन आहे त्या स्थितीमध्ये तुमच्याकडे हक्क आहे ॲज अ सोसायटी रजिस्ट्रारकडे जाऊन डीम कन्व्हेन्समध्ये ऍप्लिकेशन फाईल करायचं आणि योग्य प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची ओनरशिप रिसीव्ह करता येऊ शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिडेव्हलपमेंट प्रक्रिया करणं उचित राहील. हा, त्याच्या आधी नको करायला. अगेन मग काय परत मग लिगल्स मध्ये जाईल गोष्टी आणि तो जो लँड ओनर आहे तो परत म्हणेल की मग माझ्याकडे केस तितकेच हे अडकून ठेवेल. मग तुम्हाला डीम कन्व्हेन्स मध्ये ऑर्डर आली, लँड ओनर तुमच्या अगेन्स्ट हायकोर्टात जाऊ शकतो. तुमच्या फेवरमध्ये जर टाइमली ऑर्डर आली नाही, तुमच्याकडून त्रुटी राहिल्या काय तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये, तुम्हाला पण कुठेतरी दुसरा प्रॉब्लेम जाऊ शकतो. याच्यामध्ये मग सगळे अडकून जातात लिगल टँगल मध्ये. बरोबर. रिडेव्हलपमेंट म्हणून एक क्रिटिकल इश्यू बनून गेला मध्ये आपण बघितलं. येस सर, रिडेव्हलपमेंट रेराच्या अंडर येतं का? पार्टली येस, पार्टली नाही. मी त्याचं उत्तर 2 टप्प्यात द्यायला बघेल. जेव्हा रिडेव्हलपमेंट प्रक्रिया चालू होते तेव्हा डेव्हलपर त्याच्यामध्ये जुन्या मेंबरला अलॉट करतो काही भाग त्या बिल्डिंगचा आणि डेव्हलपर ओपन मार्केटमध्ये फ्री सेल बायर्स म्हणतो आपण, किंवा जे नवीन विकत घेणारे असतात त्यांना अलॉट करतो. जेव्हा आपण नवीन लोकांबद्दल बोलतोय त्यांचा पार्ट रेरामध्ये येणार, त्यांचे हक्क रेरा प्रोटेक्ट करणार. पण जुने टेनंट जे आहेत किंवा जुने ऑक्युपंट जे आहेत त्यांना घेऊन डेव्हलपर पहिले एक रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट करतो आणि त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये त्यांचं डिस्प्यूट मेकॅनिझम टाकलेलं असतं. तर त्यांचे जर हक्काची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर या जुन्या राहत्या लोकांना रेरा तसं प्रोटेक्शन देत नाही. पण नवीन लोक जे येतात अलॉटमेंटमध्ये त्यांना देतं. याचं कारण काय की कुठलाही नवीन प्रोजेक्ट जर 2017 नंतर जर कुठलाही डेव्हलपर मार्केटमध्ये आणत असेल, जर तो एका साईजच्या वरती असेल तर त्याला कंपल्सरीली कोणालाही फ्लॅट विकायच्या अगोदर त्याला त्या प्रोजेक्टवरती रेरा रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. त्या रजिस्ट्रेशन सोबत नेसेसरी प्लॅन आणि डिटेल्स त्याला अपलोड करावं लागतील रेरा वेबसाईटवरती, जे ऍक्सेसेबल सगळ्यांना राहतील. बरोबर आहे. आणि त्या बेसिसवरती, त्या ॲश्युरन्सेसवरती, त्या डिस्क्लोजर्सच्या बेसिसवरती जेव्हा कुठला अलॉट इव्हन फ्लॅट घेतो आणि ते फ्लॅट घेतल्यानंतर जर डेव्हलपरकडून डिले होतो, टाइमली कन्स्ट्रक्शन होत नाहीये, डिले झाले पोझिशन डेटमध्ये, तर त्यांच्यासाठी रेराने एक ट्रिब्युनल सेटअप केलंय. त्या नवीन परचेसर्सला ट्रिब्युनलमध्ये त्यांच्या ग्रीव्हन्सेस ऍड्रेस करता येतात. त्यासाठी तुम्ही एक तर रिफंडसाठी जाऊ शकता, कॅन्सलेशनसाठी जाऊ शकता, किंवा तुम्ही डिले झाला म्हणून कॉम्पन्सेशन जाऊन मागू शकता. पण अनफॉर्च्युनेटली ज्या लोकांनी त्यांचे जुने घर देऊन बांधकाम करण्यासाठी डेव्हलपरला दिले त्यांना ते ट्रिब्युनल अजून येऊ देत नाहीये मध्ये. पण काही प्रक्रिया चालू आहेत, काही सिनियर प्रोफेशनल्स आहेत, त्यांनी गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या प्रकारे सजेशन्स दिलेत आणि जसं रेरा आहे तसे रिडेव्हलपमेंटसाठी पण एक ट्रिब्युनल बहुतेक करून नियर फ्युचरमध्ये एस्टॅब्लिश करण्यात येईल, ज्याच्यात रिडेव्हलपमेंटमध्ये अडकलेल्या सोसायटीचे जो काही ग्रीव्हन्सेस किंवा काही गाऱ्हाणे असतील तर ते ट्रिब्युनल बहुतेक घेईल. पण हे नियर फ्युचरमधली गोष्ट आहे, आल्यानंतरच त्याच्यावरती सविस्तरपणे बोलता येईल. पण सद्यस्थितीमध्ये रेरा सोसायटी मेंबर्सला एंटरटेन करत नाही. फार अनफॉर्च्युनेट सिनारिओ पण आहे, ती सत्य परिस्थिती आहे. ऍक्च्युली त्यांना जास्त गरज असते बघायला गेलं तर, की कारण त्यांचाच सगळं, त्यांची जमीन असते, त्यांचं सगळं असतं. पण तेच स्वतः कमर्शियल व्यवहार करतात रिडेव्हलपमेंटचा, तर त्यांनी एका प्रकारे डिसिजन घेतलाय ही कमर्शियल अर्निंग सम मनी फ्रॉम इट. तर त्यांचं पोझिशन फक्त अलॉटी सारखी सिम्पल नाही की त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली म्हणून गेले. दे हॅव ऍक्च्युअली डिसाइडेड टू डू अ लार्जर प्रोजेक्ट. त्याच्यामुळे पार्ट ऑफ बिल्डर ऍक्च्युली को प्रमोटर म्हणता येतं त्यांना. सोसायटी इज अ को प्रमोटर इन. बरोबर आहे. त्याच्यामुळे रेरा म्हणतं तुम्ही जर को प्रमोटर पोझिशन अटेंड केली एका प्रोजेक्टमध्ये तर सॉरी, आम्ही तुम्हाला यावेळेस एंटरटेन करणार नाही. बरोबर. ज्यावेळेस कधी रेराला अधिकार आले किंवा कुठले ट्रिब्युनल आलं त्यावेळेस सोसायटीजला त्या ट्रिब्युनलकडे जाता येईल. तोपर्यंत सोसायटी कुठेच जाऊ शकत नाही असं नाही. सोसायटी त्यांच्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये जर डिस्प्यूट रेझोल्युशन क्लॉज असला तर त्याच्यात ते आर्बिट्रेशन चालू करू शकतात, किंवा ती सोसायटी
हायकोर्टात किंवा सिटी सिव्हिल कोर्टात किंवा पुण्यात असेल तर सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये किंवा ज्युनियर डिव्हिजन कोर्टामध्ये डिपेंडिंग ऑन त्यांचे काय मागण्यात बरोबर. ते केस फाईल करू शकतात. केसमध्ये तुम्ही रिफंड, कॉम्पन्सेशन, स्पेसिफिक परफॉर्मन्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते केस फाईल करू शकतात. तुम्ही हँडल करतात सर या सगळ्या केसेस रिडेव्हलपमेंटच्या? हो. याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी डोक्यात आली सर आता माझ्या, की जेव्हा सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाते 75% लोकांचं होय, बट 20% लोकांचं नाही आहे, तर त्या लोकांकडे काय ऑप्शन उरतो? सो मायनॉरिटी म्हणू आपण, ते 20 किंवा 25% जे लोक असेल त्यांना आपण मायनॉरिटी म्हणून ट्रीट करतो आणि हे मेजॉरिटी झालेत. तर मेजॉरिटी जेव्हा कुठलाही निर्णय घेते सोसायटीमध्ये, तर सोसायटीमधली निर्णय प्रक्रिया फार इंटरेस्टिंग असते, बघण्यासारखी असते. असं जे आपण इमॅजिन करतो की कोणीतरी म्हटलं आणि सगळ्यांनी हो हो म्हटलं आणि संपला विषय, असं नाही. त्याला प्रॉपरली टेबल केलं जातं एका अजेंडाला, त्याला एक अभिप्राय दिला जातो, त्याच्यावरती चर्चा होते, त्याच्यावरचे फॅक्च्युअल पॉईंट्स बोलून दाखवले जातात. ओके. आणि त्याच्यानंतर त्या एका स्पेसिफिक डिसिजनसाठी वोटिंग होते. असे 1 नाही 2 नाही 3-4 डिसिजन सोसायटी एखाद्या मीटिंगमध्ये घेऊ शकते. तर जेव्हा डेव्हलपर अपॉइंट करायचा असेल असा जो मुद्दा किंवा रेझोल्युशन मांडलं गेलं असेल सोसायटी मेंबर समोर, त्यावेळेस त्या डेव्हलपर सोबत असं नाही की एकच डेव्हलपर आला आणि त्याच्याबद्दल चर्चा होणार. सोसायटी जनरली मल्टिपल ऑफर्स मागवते. त्या ऑफर्स मागवण्याच्या अगोदर सोसायटी बिड डॉक्युमेंट रिलीज करतं. त्या बिड डॉक्युमेंटमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया लेट डाऊन केले असतात, तर त्याच्यामध्ये भरपूर फिल्टरेशन पहिलेच झालेले असतात. बरोबर सर. त्याच्यानंतर जी ऑफर येतात त्या ऑफरनुसार आणि त्या डेव्हलपरच्या प्रायर एक्सपिरियन्सनुसार, त्याच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार, त्यांनी कंप्लीट केलेल्या प्रोजेक्टला व्हिजिट करून आल्यानंतरचे मिळालेल्या फीडबॅकनुसार सगळ्या गोष्टींना एकत्रपणे कन्सॉलिडेट करून मेंबर समोर ठेवला जातं. याच्यानंतर मेजॉरिटी जर त्या फेवर मध्ये असेल तर मेजॉरिटी रूल्स द सोसायटी फंक्शन ऍडमिनिस्ट्रेशन, बरोबर, दॅट विल गो इट. पण हीच मेजॉरिटी जर काही गोष्टी ऍडिशनल रिस्क घेऊन करायला बघते, यांच्याकडे 4-5 असे डेव्हलपर्स आहेत ज्यांच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे, पण असा डेव्हलपर आहे त्याच्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही. बरोबर आहे. असे डेव्हलपर आहेत जे चांगली ऑफर देतात, पण कुठला तरी डेव्हलपर फार कमी ऑफर देतो किंवा फार जास्त अवाच्या सवा देतोय जे कमर्शियल वायबिलिटीच्या बियॉन्ड जात असेल प्रोजेक्टच्या. बरोबर. आणि जर बाकीचे मायनॉरिटी जर त्याला हायलाईट करत असेल तर मेजॉरिटीला या गोष्टीला घेऊन फार सिरियसली हँडल करावं लागेल. आणि मायनॉरिटी कधी कधी या गोष्टीला घेऊन कोर्टात जाऊ शकते आणि कोर्ट पण या गोष्टीवरती एक सविस्तर रिव्ह्यू घ्यायला लावू शकतो. ओके. पण जर मेजॉरिटीने जनरली चांगल्या गोष्टी बघून, मेजर पॉईंट्स बघून, मेरिट्सवरती डिसिजन घेतलं असेल तर ते सहसा मायनॉरिटीच्या बोलण्याने चेंज होऊ शकत नाही. पण जर मेजॉरिटी इलिगल किंवा कायद्याच्या पलीकडची गोष्ट कुठली मंजूर करायला बघत असेल त्यांच्या रेझोल्युशननुसार, तर एक माणूस, एक मेंबर पण सफिशियंट आहे त्या गोष्टीला थांबवायला. चुकीचं करत असतील तर ऑब्व्हियसली ही गोष्ट अडकणार. सर, जेव्हा रिडेव्हलपमेंटचं ॲग्रीमेंट साईन करतो आपण की आपल्याला आपली सोसायटी, आपलं अपार्टमेंट रिडेव्हलप करायचं आहे, तर अशा वेळेस तो जो कंट्रोल आहे सोसायटीचा पूर्ण, तर तो बिल्डरकडे जातो का, डेव्हलपरकडे? नाही, बिलकुल नाही. ओके. सोसायटी ॲज अ बॉडी ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन केल्यानंतर पण सोसायटी एज अ बॉडी फंक्शनिंग शेवटपर्यंत राहणार. बिल्डिंग पूर्ण तोडून नवीन कन्स्ट्रक्ट होऊन पुन्हा नवीन लोक येऊन राहीपर्यंत ती सोसायटी तशीच कंटिन्यू करते. ओके. त्यांचा तसा राईट, कंट्रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी तशीच सगळी राहते. खूपदा काय होतं, रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एका महिन्यात झालं तर असं नाही की पुढच्या महिन्यात लगेच डिमॉलिशन चालू होईल. तर रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये दिलेल्या प्लॅन्सला घेऊन अप्रुव्हल आणावं लागतात. त्यासाठी इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल नावाची एक परमिशन असते, आयओडी म्हणतो. त्याच्यानंतर सीसी येते. तर आयओडी आणि सीसीच्या मधल्या गॅपमध्ये सोसायटी त्यांचं पोझिशन हँडओव्हर करते डेव्हलपरला. बरोबर. म्हणजे बऱ्यापैकी एक टाइम फ्रेम असतो 3 ते 6 महिन्याचा, तेव्हापर्यंत सोसायटी ऑक्युपाय करते. त्याच्यानंतरही सोसायटीची मॅनेजिंग कमिटी, रिडेव्हलपमेंट कमिटी फुल्ली ऑपरेशनल राहते, कारण की त्यांचं कर्तव्य आहे रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटनुसार कॉम्पन्सेशन टाइमवरती येतंय की नाही, सोसायटीनी जे प्लॅन्सवरती अप्रुव्हल दिले तेच प्लॅन डेव्हलप होत आहेत की नाही, तेच प्लॅन इम्प्लिमेंट होत आहेत की नाही, तसेच अपार्टमेंट बनत आहेत की नाही. सोसायटी त्यांच्या पीएमसी थ्रू कन्स्ट्रक्शन क्वालिटी चेक करत राहणार, त्याच्यासाठी पेस बरोबर आहे की नाही. सोसायटी त्यांच्या पीएमसी आणि लॉयर्स थ्रू रेराचे डिस्क्लोजर चेक करत राहणार. सोसायटी त्या डेव्हलपरच्या अगेन्स्ट कुठले केसेस तर चालू झाले नाही ना हे बघायला लॉयरला क्रॉस चेक करत राहायला लावणार. ते हे सगळं डेव्हलपर तर स्वतः करणार नाही सोसायटीसाठी. डेव्हलपर वरती चेक असण्यासाठी डेव्हलपर्ससाठी सोसायटीला ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली कराव्या लागतात. अगदी पोझिशन मिळाल्यानंतर सोसायटीला वापस हँडओव्हर मिळेपर्यंत ऍडमिनिस्ट्रेशनचं, तोपर्यंत सोसायटी तशीच फुल्ली फंक्शनल राहते जशी पहिली राहते. आणि त्याच्यानंतर सुद्धा युज्युअल रुटीन वर्क सोसायटी करत राहते. कुठल्याही
फेजमध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये, कुठल्याही स्टेजमध्ये सोसायटी कधी इनइफेक्टिव्ह होईल असं कधीच नाही. नाही, सोसायटी राहते फुल्ली फंक्शनल. जसं आपण डिस्कस करत होतो सर, परत त्या मुद्द्यावर मला यायचं आहे. कारण असाही खूप वर्ग असतो की ज्याला नसतं करायचं रिडेव्हलपमेंट. त्याचं कारण असं असतं की आजकाल भरपूर पुण्यातले लोक आपण बघतो की आउट ऑफ इंडिया जातात आणि मग त्यांचं घरी ते पडून असतं आणि त्यांना वाटतं की मला काही गरज नाही आहे, मी का करू. त्यांना जर करायचंच नाही आहे रिडेव्हलपमेंट, म्हणजे करायचंच नाही ती गोष्ट, अशा वेळेस बिल्डर त्यांना पैसे जास्त देईल. मग अशी परिस्थिती खूपदा आली तरी मेजॉरिटी मायनॉरिटी रूल रिलाय होतो. म्हणजे त्याला घर नकोय आता, तोच म्हणतोय की मला नाही गरज आहे त्या घराची, दुसरीकडे घेऊन घेईल. तर अशा वेळेस बिल्डरला त्याला पैसे जास्त द्यावे लागतात. खूप कमी वेळेस असं होतं की बिल्डर कोणाला अपार्टमेंट विकत घेईल आणि मग त्या विकत घेतलेल्या अपार्टमेंटला बिल्डर स्वतः रिडेव्हलपमेंट मध्ये घेऊन जाईल बाकीच्या अपार्टमेंट सोबत. कारण की बिल्डरला स्वतःला कधी पण डेव्हलपर या पोझिशन मध्येच ठेवायचं असतं आणि आयडियली त्यांनी तसंच राहायला पाहिजे. जर तुमच्या डेव्हलपर तुमचा सोसायटी मेंबर पण झाला तर काय होऊ शकतं, तर सोसायटी मधले डिसिजन्स मध्ये तो इंटरफेअर करू शकतो किंवा तो सोसायटी मधले कॉन्फिडेन्शियल डिस्कशन जे त्यांना डेव्हलपरला प्रपोज करायचे तो पहिलेच जाऊन गेला. त्याच्यामुळे खूपदा डेव्हलपर स्वतःच अवॉइड करतात आणि सोसायटीने पण डिस्करेज करायला पाहिजे. जर डेव्हलपर कुठले अपार्टमेंट घेत चाललाय तर ते डेव्हलपरचं इंटेन्शन काय, ऑब्जेक्टिव्ह काय, विकणाऱ्याचं इंटेन्शन काय, ऑब्जेक्टिव्ह काय हे बघून सोसायटीने ते सगळं करायला पाहिजे. ओके, नाहीतर तीच गोष्ट सोसायटीला त्रासदायक होते, डोकेदुखी बनवू शकते आणि त्याच्यानंतर सोसायटीचे फंक्शनिंग वरती इम्पॅक्ट येऊ शकतो. समजा त्याच बिल्डरचेच अपार्टमेंट ओनरच मॅनेजिंग कमिटी आणि सेक्रेटरी इन प्रेसिडेंट झाले, बरोबर, तर मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तर राहणारच. ते तर अँटी डेव्हलपर काय करणारच नाही. मग तुम्हाला ही सिच्युएशन पहिलेच इमॅजिन करून थोडं माइंडफुली डिसाईड करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला विकायचं नसेल, म्हणजे मला राहायचंच नाही त्याचा, आणि तुम्हाला राहायचंही नसेल, तुम्हाला विकायचंही नसेल, तुम्हाला काहीच करायचं नसेल, आय एम गोइंग 2 steps अहेड, तुम्हाला प्रक्रियेत पार्टिसिपेटच करायचं नसेल आणि मेजॉरिटी करायचं तर तुम्हाला त्याचं कॉन्सिक्वेन्सेस किंवा तुम्हाला त्यांच्यासोबत राहावंच लागेल. आणि जर समजा बिल्डिंगच या परिस्थितीमध्ये आली आहे की सेफ नाही ठेवायला आणि तुम्ही तरी डेव्हलपर अपॉइंट करत नसला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट येणार आणि गव्हर्नमेंट त्याला ताब्यात घेणार, म्हाडाला देणार. बरं, ओके. म्हाडाचं काम राहणार की या सोसायटीनी वेळ असताच डेव्हलपर्सला आणलं नाही, अपॉइंट केलं नाही, यांनी स्वतःची ऍसेट प्रॉपर्टी व्यवस्थित मॅनेज करायची यांच्याकडे कॉम्पिटन्सी नाहीये, तर बाबा आम्हाला येऊ द्या, आता आम्हाला याला हस्तगत करून याचं रिडेव्हलपमेंट करून आम्ही तुमचे मेंबर्स त्यांना आम्ही रिहाऊस करून देऊ. पण आता ते गव्हर्नमेंट स्टाईलनी, म्हाडा स्टाईल त्यातून 100 लोक येतील, मग ते क्राऊड मॅच नाही होत बऱ्याचदा, तसा इश्यू होतो म्हाडाच्या ह्याच्यात. आपण ते प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट होतं, मॅटर करते, त्याचे स्कोप असायला पाहिजे, जागेमध्ये थोडा डेव्हलपमेंट पोटेन्शियल असायला पाहिजे, तर मल्टिपल येऊ शकतात. म्हाडा मर्ज पण करू शकतात 2 जागेचे प्रॉपर्टी. सर आता समजा दिलं गेलं आपल्या रिडेव्हलपमेंटला, आपण आपलं अपार्टमेंट दिलंय, तर बिल्डरने अशा वेळेस जे मेंबर्स असतात, जे लोक तिथे राहत असतात, त्यांना रेंट दिलं पाहिजे का, रेंट दिलं जातं का, आणि ते किती प्रमाणात असतं? त्याचं गणित एकदम सोपं आहे. समजा चेतन, तू एका अपार्टमेंटमध्ये राहतोय, ओके, तुला माहिती आहे की ही बिल्डिंग रिडेव्हलपमेंट जाणार आहे आणि तुला ती बिल्डिंग सोडून दुसरीकडे कुठे शिफ्ट व्हावं लागेल आणि तू प्रिफर करशील की मला बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहायला आवडेल, मला ते एरिया, त्या सगळ्या गोष्टी त्या वाईजच मला राहायचं जसं मी आधी राहत होतो. मग तुझं त्या बिल्डिंग मध्ये बाजूच्या बिल्डिंग मध्ये शिफ्ट व्हायच्या अगोदर तुला त्याचा रेंटचा अंदाज येईल किती आहे. तेच एकक आहे जे डेव्हलपर आणि सोसायटी शेवटीला ऍग्री करतात की त्या एरिया मधला रेंट किती आहे, तेवढा रेंट डेव्हलपरनी दर वर्षी थोडं इन्क्रीमेंट होत राहील, त्यानुसार डेव्हलपरनी द्यावा. ना कोणाला त्याच्यामध्ये खूप जास्त मागता येतं, ना डेव्हलपर कुठला खूप कमी देतो. तुमच्या विसिनिटी मधला जो रेंटल रेट चालू आहे त्याच्याच आसपास सगळे सेटल होतं. कारण की शेवटी अफोर्डेबिलिटी, लाईफस्टाईल, तुमचं प्रेफरन्स आणि अल्टिमेटली तुम्हाला आसपास राहिलेलंच बरोबर आहे. कारण की तुम्हाला डोळ्यासमोर तुमची बिल्डिंग दिसत राहील ना, कधी थांबलं बंद झालं तर तुम्हाला माहित आहे काय होतंय. करेक्ट. त्याच्यामुळे ते एक युनिट लॉजिकली, प्रॅक्टिकली आणि खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये दिसतं. पण डेव्हलपर स्वतः ते अपार्टमेंट शोधून तुम्हाला देणार नाही जरुरी. डेव्हलपर तुम्हाला एक रेट सगळ्यांना फिक्स ठरवून टाकेल आणि डेव्हलपर इनफॅक्ट तुम्हाला हार्डशिप कॉम्पन्सेशन मध्ये तुम्हाला मुव्हिंग आउट करताना तुमचं ब्रोकरेज एका महिन्याचं ते पण देतो, तुमचं डिस्प्लेसमेंट चार्जेस पण देतो. बरं, ते काम झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ते सामान वापस आणायचं असतं बिल्डिंगमध्ये, त्याचं पण 1 महिन्याचं किंवा डिस्प्लेसमेंट चार्जेस डेव्हलपर तुम्हाला देतो. आणि सगळीकडे प्रॅक्टिस आहे.
काही व्यवस्थित काम करणारे डेव्हलपर हे पूर्णपणे लिहून देतात. व्यवस्थित तर पहिले हे रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट मध्ये लिहून येतं, त्याला हार्डशिप कॉम्पन्सेशन किंवा डिस्प्लेसमेंट कॉम्पन्सेशन म्हणून व्यवस्थित लिहिलं जातं. त्याचं दर वर्षाचं एस्केलेशन 5%, 7%, 10%, 15% जे काय असतं ते लिहिलं जातं. त्याची अमाऊंट किती होणार आहे 5% वाढीनंतर ती पण लिहिलं जाते. म्हणजे वर्ष 1 10,000, वर्ष 2 12,000, वर्ष 3 अमुक हजार असं लिहून व्यवस्थित सेल्फ एक्सप्लेनेटरी वे मध्ये त्या डॉक्युमेंटमध्ये सगळं लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला आणि मला 2 वर्षानंतर काही कन्फ्युजनच नको की मला किती मागायचे होते आणि मला किती आले किती नाही. एखादा व्यक्ती त्या बिल्डिंग मध्ये राहतच नाहीये, बट ही इज ओनर. टेनंट त्या बिल्डिंग मध्ये होता त्याने ठेवलेला, बट तो ओनर आहे, तो राहत नाही. त्या केसमध्ये पण बिल्डरला त्याला पैसा द्यावा लागेल का? येस सगळ्या युनिट होल्डरला राईट आहे, कारण की ते त्यांच्या अपार्टमेंटचा कसा यूज करतील ते ठरवतील ना. पण जर या प्रक्रियेमध्ये त्यांना ते ऍक्सेसेबल नसणार आहे म्हणजे त्यांच्यासाठी ती हार्डशिप झाली. मग त्या हार्डशिपसाठी त्यांना कॉम्पन्सेशन गरजेचं आहे. येणं गरजेचं आहे. आता जे तुम्ही रेंट बोललात सर, त्याला काहीतरी वर्ड आहे, कॉपर्स आय थिंक. नाही, कॉर्पस हा एक सबस्टॅन्शियल सम आहे. ओके. सोसायटीला दिला जातो. हा. कॉर्पस फंड असं असतं जे सोसायटीला समजा काही गोष्टी रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये तर फक्त नवीन जागा वाढून नाही तर त्याला त्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंट पोटेन्शियल मधला काही हिस्सा मनी फॉर्म मध्ये कन्सिडरेशन फॉर्म मध्ये जर घेऊ इच्छिते असेल, ओके, त्यावेळेस डेव्हलपर त्याला कॉर्पस म्हणून सोसायटीच्या अकाउंटमध्ये जमा करतो. सोसायटीचं जे इंटरनल फंक्शनिंग डिस्ट्रीब्युशन पॅटर्न फॉर्म्युला लावला त्यानुसार सोसायटी त्याला मेंबर्समध्ये डिस्ट्रीब्युट करू शकतं. ओके. किंवा सोसायटी त्याला कंटिन्यू करू शकतं होल्ड करायला. तर जनरली रिडेव्हलपमेंटमध्ये 2-3 गोष्टी काय मिळतात जुन्या टेनंट्सला किंवा जुन्या फ्लॅट ओनरला. जास्तीचा एरिया, एनहान्स एरिया मिनिमम 35% पासून चालू होतो. मॅक्झिमम तो जसं पोटेन्शियल असेल, जसं डेव्हलपर आणि त्यांच्यातला व्यवहार झाला असेल, मग ती फिजिबिलिटी अलाव करत असेल तसं होतं. पॅरलली जोपर्यंत ते घराच्या बाहेर आहेत, जोपर्यंत ते वापस येत नाही तोपर्यंत त्यांना हार्डशिप कॉम्पन्सेशन फॉर रेंटल तो मिळायला पाहिजे. आणि जरुरी नाही की प्रत्येक बेनिफिट डेव्हलपर त्यांना फक्त जागेच्या फॉर्म मध्ये देईल. काही बेनिफिट डेव्हलपर त्यांना मनी फॉर्म मध्ये देईल, पैशाच्या फॉर्म मध्ये देईल, कन्सिडरेशनच्या फॉर्म मध्ये देईल. ओके. तर त्याला कॉर्पस फंड म्हणतात, त्याला एक प्रकारचं कन्सिडरेशन म्हणतात. ते टप्प्याटप्प्यात येतं. थोडं पोर्शन त्याला सुरुवातीला वेकेट करताना मिळेल, थोडं पोर्शन त्यांना सफिशियंट सिग्निफिकन्स माइलस्टोन अचीव्ह केल्यानंतर मिळेल, आणि लास्ट कॉम्पोनंट त्यांना ओसी आल्यानंतर मिळेल, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यानंतर मिळेल, किंवा पोझिशन घेताना मिळेल. सर, जर बिल्डर देत नाही वेळेवर रेंट किंवा या ज्या गोष्टी आहे, जे कम्पन्सेशन आपण म्हणतो ते वेळेवर नाही मिळते सोसायटी मेंबर्सला, मग अशा वेळेस सोसायटी मेंबर्सकडे काय ऑप्शन उरतो? बिल्डर विरोधात काय स्टेप्स उचलू शकतात? सर, रिडेव्हलपमेंटमध्ये जर या गोष्टीला पण आपण इमॅजिन करून नेसेसरी क्लॉजेस टाकले की बाबा डिले झाला तर कोण काय देणार, बरोबर, तर त्याच्यावरती साधारणपणे आम्ही जे अग्रीमेंट बघतो किंवा आम्ही जे तयार करतो त्याच्यामध्ये आम्ही ही एक इमॅजिन करतो सिनारिओ सिच्युएशन येऊ शकता की काही वाईट कारणामुळे कधी काही अनइंटेन्शनली ऑल्सो डिले झाला, कुठल्या गोष्टींमध्ये डेव्हलपर अडकला, तर त्या डिलेड पिरियडसाठी किती % पेनल्टी लागेल, किती दंड लागेल ते पण लिहिलं असतं. बरोबर आहे. आणि ते किती महिन्यासाठी फ्लॅट ओनर्सनी सहन करायचं ते पण लिहिलं असतं. आणि त्याच्यानंतर फ्लॅट ओनर्स काय काय करू शकतात ॲज अ सोसायटी काय काय करू शकते ते पण लिहिलेलं असतं. बरोबर. तर समजा 2-3 महिने एखाद्या वेळेस झालं तर त्याला फक्त थोडंफार इंटरेस्ट लावून, पेनल्टी लावून ते इश्यू तिथं रिझॉल्व्ह करू शकतो. तुम्ही बघा ना, 3-4-5 वर्षाच्या व्यवहारात एकत्र आलात, 1-2 पेमेंट्स पुढे मागे झालं, ते ब्रेकिंग पॉईंट नाही पाहिजे तुमच्यासाठी. ते तुम्ही त्याच्यावर थोडं रेग्युलरली होऊ नये म्हणून त्याला एक पुनिटिव्ह किंवा एक दंडात्मक कारवाई म्हणतो तसा तेवढा एक नॉमिनल फाईन लावला, 6%, 5%, 12% जे काय बँकेचा इंटरेस्ट असेल थोडंफार एक्स्ट्रा, त्याच्यानुसार एक धडा मिळायला पाहिजे. पण हे जर रेग्युलर पॅटर्न झाला तर सोसायटीने काय करायला पाहिजे, त्याच्यावरती ऍडिशनल दंड लावता येतो का, कॉम्पन्सेशन पेनल्टी लावता येते का, किंवा हे असं रेग्युलर डिफॉल्ट होणं एक टर्मिनेशनसाठीचं पण कारण ठरू शकतं, करारनामा रद्द करायचं पण एक कारण ठरू शकतं. त्याच्यासाठी तुम्ही जर टर्मिनेशनचे रिझन्स पण पहिले लिहून ठेवले तर ते सेल्फ एक्सप्लेनेटरी होऊन जातं, ते सोयीचं होतं सगळ्यांसाठी, आणि डेव्हलपर पण त्याच्यामुळे थोडा माइंडफुल राहतो की बाबा मी जर टाइम टू टाइम पैसे दिले नाही तर परत मला एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे, नाहीतर माझा प्रोजेक्ट हे टर्मिनेट करून कोणाला दुसऱ्याला देऊन टाकतील, अरे मला होऊ शकतं. आणि मला कोर्टात जाऊन
यांचं टर्मिनेशन चुकीचं आहे म्हणावं लागेल, पण कोर्ट मला विचारेल तुम्ही तर पैसे वेळेवर द्यायचं प्रॉमिस केलं होतं आणि तुमच्याकडून ते देता आलं नाही आणि ते जर कारण दिलंय असं रद्द करण्याचं, तर मग कुठल्या अँगलने तुम्ही असं आर्ग्यू करताय की हे चुकीचे टर्मिनेशन आहे. या सगळ्या गोष्टी फार अवघड होतात डेव्हलपर्स. एक्झॅक्टली. आता मी जे सांगतोय ते थोडं डेव्हलपरच्या अगेन्स्ट जाईल, पण हे जनरल प्रॅक्टिस आहे. बरोबर आहे. आणि सोसायटीजनी हे जर घेतलं तर सोसायटी एज वेल एज डेव्हलपर हे व्यवस्थित टाइम टू टाइम गोष्टी करतील आणि त्यांच्या प्रक्रिया आणि भूमिका पार पाडतील. एक्झॅक्टली. सर, तुम्ही आतापर्यंत इतक्या सगळ्या केस बघितल्या आहेत, तर तुम्हाला सगळ्यात कॉम्प्लेक्स केस कोणती वाटली की सोसायटी आणि रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर सोसायटी मेंबर्स आणि बिल्डरमध्ये झालेली एखादी केस जर एक्सप्लेन करायची झाली तर? एक सोसायटी केस अशी आहे, मला नाव घेता येईल नाही, नाव नाही, कॉन्फिडेन्शियलिटी कारण किती सांगू शकतात सर? हा, मुंबई मधली एक केस आहे ज्याच्यामध्ये सोसायटीजनी 2006 मध्ये चर्चा चालू केली होती रिडेव्हलपमेंटची एका डेव्हलपर बरोबर. त्या चर्चेला ऍक्च्युली एका डॉक्युमेंटच्या फॉर्म मध्ये यायला तब्बल 7 ते 8 वर्ष लागली नंतर. आणि ते डॉक्युमेंट आल्यानंतर काही कारणास्तव सोसायटीला आणि डेव्हलपरला सोसायटीचं पोझिशन गिव्ह आणि रिसिव्ह करण्याच्या प्रोसेसला अजून पुढे 7-8 वर्ष लागली. 15 वर्ष तर सरसच गेले. हा, आणि त्याच्यानंतर जेव्हा बांधकाम चालू झालं, रिडेव्हलपमेंटचं काम चालू झालं, त्याच्यानंतर अजूनही ते कम्प्लीट झालेलं नाहीये. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये काय सोसायटीचा एक भूमिका ठरलेली होती की सोसायटीनी या पूर्ण प्रोसेसमध्ये असं काही करायचं नाही ज्याच्यामुळे त्यांना डेव्हलपरचा करारनामा रद्द करावा लागेल. असं करायचं नाही त्यांनी ठरवलं होतं. हा, जे सगळ्यांनी रिस्पेक्ट केले. आय ऑल्सो रिस्पेक्ट दॅट. एक त्यांची भूमिका आहे की कोणाला आम्ही दिलंय काही ऑब्लिगेशन पार पाडायला आणि त्यांनी अर्ध केले आणि अर्ध नाही केले, भले त्याला लेट झालं असेल, त्यासाठी कारण कोणी असतील. बरोबर. तर या सिच्युएशनमध्ये कसं आहे, तुम्ही एकतर डिलेट पिरियडसाठी एवढ्या गोष्टी बघतायत 15-20 वर्ष, तर मला सांगा 6 मधले जे लोक होते त्यावेळेस जे सिनियर सिटीजन होते त्यांना त्यांचं नवीन घर बघायला मिळेल सहसा नाही. आणि या सोसायटीमध्ये जर अनफॉर्च्युनेटली 2-3 वर्षाला कोणी एक्सपायर होत असेल तर त्या बाकीच्या मेंबर्सला काय मोटिवेशन राहील, काय मनस्थिती असेल त्यांची. तर या लोकांसोबत डील करताना आम्हाला वेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. त्यांना एक दिवस, एक महिना, एक आठवडा, एक वर्ष हे फार अवघड असतं. आणि कधी लक्षात ठेवायचं, कुठले कमर्शियल डिस्प्यूट वगैरे असतात, डेव्हलपरसाठीचे डिस्प्यूट असतात, डेव्हलपरच्या साईडने ना ते एक प्रक्रिया आहे बिझनेसची, त्याच्यासाठी ते प्रक्रियेचं काम डोक्यात ऑफिस टाइम मध्ये चालू होतं आणि ऑफिस टाइम संपायला की संपतं. पण तुम्ही जर सोसायटी मेंबर असाल, तुमच्यासाठी जो त्रास हा दिवस रात्र, आणि स्पेशली तुम्ही जेव्हा ऑफिसमधून घरी जाता तेव्हा तुम्हाला घर दिसतं, मग तुम्हाला ते हिट होतं की अरे मी अजूनही इथंच आहे, जेव्हा की मला या वर्षापासून माझ्या नवीन घरात राहायला पाहिजे होतं. बरोबर. तर हे जे चॅलेंजेस आणि फ्रस्ट्रेटिंग सिनारिओ हे खूपदा आम्हाला फोर्स करतात या सिच्युएशनला एका वेगळ्या पद्धतीने हँडल करायला, डेलिकेटली हँडल करायला. खूप लोकांना सांभाळून घ्यावं लागतं. खूप साऱ्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये अनइंटेन्शनली मेंबर्स लोक थोडे भडकतात, त्यांचा कंट्रोल हायपोर होतात आणि आम्हाला दरवेळेस लक्षात ठेवावं लागतं की हे कुठल्या कारणामुळे होते, कोणाचं तरी दुसऱ्याचं फ्रस्ट्रेशन कुठे दुसरीकडे निघते. मेंबर्सच्या आपसात मतभेद होतात, त्या आपसात मतभेदांना आम्हाला इग्नोर करत किंवा त्या दोघांना सांभाळत आम्हाला सोसायटीसाठी काही करायचं असतं. कारण की एका वेळेस ते एकत्र येऊनच आम्हाला अपॉइंट केलं होतं. बरोबर. पण आता त्यांचा कधी कधी संयम सुटतो, कधी कधी इंटरनल कॉन्फ्लिक्ट होता. अशा सिच्युएशन मधल्या एका सोसायटीला आम्हाला हँडल करताना लर्निंग्स खूप मिळाल्यात, चॅलेंजेस खूप आम्ही बघितले. पण आय स्टील रिस्पेक्ट जवळपास 100 पेक्षा जास्त सोसायटी मेंबर्स आजही चिकाटीने एकत्र आहेत आणि करतायत. आणि खरंच एवढा लांब टाइम फ्रेमच्या गोष्टींना बघणं सोपी गोष्ट नाही. माझं स्वतःचं करिअर 15 वर्षाचं आहे आणि त्यांचं एक्सपिरियन्स रिडेव्हलपमेंटमध्ये सहभाग झाल्याचं 15 वर्षापेक्षा जास्त आहे. तर माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स ते येते याच्यामध्ये. राईट. तर मला त्यांना रिस्पेक्ट देत करावं लागतं आणि वी आर मॅनेजिंग इट. ते एक लर्निंग छान आहे. बाकी भरपूर सोसायटीज मी अशा बघितल्यात ते एकत्रपणे आल्यात, त्यांनी कोर्टात गोष्टी घेऊन गेल्यात, त्यांनी कोर्टातून ऑर्डर घेतले, त्यांनी डेव्हलपरला बदलवलं त्यांनी, आणि त्यांनी स्वतः ताब्यात घेऊन बाकीचं बांधकाम केलेलं आहे. अशा पण आमच्याकडे सोसायटी क्लायंट घेऊन आलेले आहेत. आम्ही अशा पण सोसायटी बघितल्यात त्यांनी डेव्हलपरला न काढता त्याच डेव्हलपरला स्ट्रिक्टर टर्म्स कंडिशनमध्ये रिवाइज कमर्शियल अरेंजमध्ये पण बाकीचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायला लावलाय. आणि तोपर्यंत त्यांनी त्या डेव्हलपरचे दुसऱ्या कम्प्लिटेड प्रोजेक्ट्स मधल्या काही प्रॉपर्टी कोलॅटरलमध्ये धरून ठेवल्या.
अशा पण काही सोसायटी आहेत. तर म्हणण्याचं तात्पर्य काय माझं एवढं, की तुमच्याकडे जर सफिशियंट नॉलेज असलं की तुम्ही काय मागू शकतात आणि डेव्हलपर काय देऊ शकतो या गोष्टीचं, तुमच्या स्वतःच्या वकिला, तुमच्या स्वतःच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या मार्फत जर तुम्ही ते हे ड्राईव्ह केलं कॅम्पेन प्रॉपरली रिडेव्हलपमेंटचं, आणि तुमच्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये आणि रिडेव्हलपमेंट कमिटीमध्ये तुम्ही सुजान, सुशिक्षित, अलर्ट आणि जर जमलं तर चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट आणि लॉयर असे मेंबर जर ठेवले, जर तुमच्या सोसायटी मेंबरमध्ये असे प्रोफेशनल असले, तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं ॲडव्हान्टेज मिळू शकतं आणि तुम्ही तुमची रिडेव्हलपमेंट प्रक्रिया नेहमी तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवू शकता. खूप खूप छान एक्सप्लेन केला सर तुम्ही हा मुद्दा. म्हणजे बिल्डरला याच्यातून लर्निंग्स मिळाले आणि सोसायटी मेंबर्सला पण मिळाले. चेअरमन वगैरे जे असतात, नाही कळत सर लोकांना, नाही समजत काय करावं काय नाही अशा सिच्युएशनमध्ये. बिल्डरसाठी हा धंदा आहे, सोसायटी मेंबरसाठी इमोशन आहे, त्याचा मॅच झाला. मी एक तर मग ह्याच्यात एक ऍड करतो. मी मागे पण एका ठिकाणी सांगितलेलं, बिल्डरसाठी हे मंथली किंवा क्वार्टरली किंवा अॅन्युअल ट्रान्झॅक्शन्स आहेत. एक बिल्डर वर्षातून 1, 2, 3 तर रिडेव्हलपमेंट करतोच. त्याचं काउंटर पार्टी सोसायटी ती कधी करते, हे 40 वर्षातून एकदा, म्हणजे ते आयुष्यात एकदा असतेच आहे. आता त्याचा एक्सपिरियन्स जो दर 3-6 महिन्याला करणारा आणि 40 वर्षातून एकदा करणारा मॅच नाही होत ना. त्याच्यामुळे यांना जास्त प्रिकॉशन घेण्याची गरज आहे. यांच्याकडे जास्त सपोर्ट सिस्टीम, कन्सल्टंट, अवेअरनेस, नॉलेज, नो हाऊ असायला पाहिजे. आणि यांच्याकडे ते आहेच, टॉप टू बॉटम लेवलपर्यंत आहे डेव्हलपर्सकडे. त्यामुळे सोसायटीजनी कधी पण व्यवहार करताना स्वतःचं होमवर्क, स्वतःची टीम, स्वतःचं नॉलेज आणि स्वतःच्या प्लॉट बद्दल ऍब्सोल्यूट इन्फॉर्मेशन पाहिजे. प्लॉट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचं डायमेन्शन्स काय, त्यांच्या फिजिबिलिटी रिपोर्टला सोसायटीने पूर्ण स्टडी असं कळून प्यायला पाहिजे की त्यांना कुठलाही सोसायटी मेंबर, मेजरली रिडेव्हलपमेंट कमिटी किंवा मॅनेजिंग कमिटीला त्यांच्या रिडेव्हलपमेंट बद्दल काही विचारलं त्यांना सांगता यायला पाहिजे. असं त्यांचं नॉलेज स्ट्रॉंग आणि कडक व्हायला पाहिजे, तरच मग ते व्यवस्थित होईल. सर, कोणते असे डॉक्युमेंट्स नीट बघितले गेले पाहिजे रिडेव्हलपमेंटच्या वेळेस, की जर ते डॉक्युमेंट सोसायटीच्या लोकांनी नीट चेक केले, नीट बघितले, तर इश्यूज नाही होणार पुढे? तर कुठल्याही रिडेव्हलपमेंट प्रक्रियेमध्ये सोसायटीला 3 ते 4 डॉक्युमेंट्सच नीट हाताळावं लागतात, त्या प्रकारे ज्याच्यानुसार सोसायटीचं भवितव्य त्या रिडेव्हलपमेंटचं हे व्यवस्थित ताब्यात त्यांच्या हातात राहू शकतं. ओके. पहिला असतो, जे डेव्हलपर पहिली ऑफर देतो, ही ऑफर त्यांच्या लेटरहेडवरती येते. त्याच्यात ते जवळपास सांगतात की तुमचं करंट एरिया एवढा आणि मी त्याच्या बदल्यात एवढं देणार, तुम्हाला हा रेंटल असा कॉम्पन्सेशन आम्ही देणार, तुम्हाला एवढं कॉर्पस देणार, तुम्हाला आम्ही एवढं डिस्प्लेसमेंट देणार. त्या ऑफर डॉक्युमेंटला नीट हाताळावं लागतं, नीट बघावं लागतं. त्याच्यामधली काही दुसऱ्या टर्म्स कंडिशन तर नाही आहेत ना, त्याच्यात त्यांनी काही स्टार्टिंग पिरियड, क्लोजिंग पिरियड तर दिला नाही ना. त्याच्यासाठी तुम्हाला ऑफर डॉक्युमेंट डेव्हलपरने दिलेला फार काळजीपणे बघावा लागतो. तो पहिला व्यवहार असतो, पत्रव्यवहार, जो डेव्हलपर तुमच्यासोबत चालू करतो. त्याच्यानंतर सोसायटी जर एखाद्या डेव्हलपरला सिलेक्ट करते, ऑफर बघून, ट्रॅक रेकॉर्ड चेक करून, फायनान्शियल स्टेबिलिटी चेक करून, त्यांचं नो हाऊ चेक करून, त्यांचं मार्केट रेप्युटेशन, त्यांच्या केसेस नाही येत नाही हे बघून, हे सगळं करून जे डेव्हलपर सोसायटी डेव्हलपरला सिलेक्ट करते, त्याच्यानंतर सोसायटीचे आणि डेव्हलपरचे 3 महत्वाचे डॉक्युमेंट होतात. 2 डायरेक्ट सोसायटी सोबत आणि 1 मेंबर सोबत. पहिलं सोसायटी सोबतचं डॉक्युमेंट आहे रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट, पुनर्विकासन करारनामा. ओके. रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये सगळ्या काही टर्म्स कंडिशन, स्टार्टिंग पॉईंट, एंड पॉईंट, लेआउट, डेव्हिएशन्स, चॅलेंजेस, ऑब्लिगेशन, राईट्स, रिप्रेझेंटेशन, हे सगळ्या काही गोष्टींना कन्सॉलिडेट करून एका अग्रीमेंट फॉर्ममध्ये दिलेलं असतं. ओके. जो अग्रीमेंट तुमच्या सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी बायबल बनतो, एक प्रकारचे तेच तुमचं मदर डॉक्युमेंट झालं, तेच तुमचं कॉन्स्टिट्यूशन झालं. अग्रीमेंट सारखं आपलं जसं घराचं अग्रीमेंट, इंडेक्स 2 वगैरे, त्याच्यामध्ये डेव्हलपर तुम्हाला प्लॅन पण जोडेल की कुठले प्लॅन तो डेव्हलप करणार आहे, कशी बिल्डिंग राहणार आहे, अम्युनिटीज काय असणार आहे, तुमच्या बाथरूम फिटिंग्स पर्यंतच्या डिटेल्स यात तो लिहून देऊ शकतो. ओके. आणि तुम्ही मागायला पाहिजे. हे एक डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचं असतं. यासोबत सोसायटीला एक पॉवर ऑफ अटर्नी पण डेव्हलपरला द्यावं लागते. पॉवर ऑफ अटर्नी का द्यावं लागते? कारण की सोसायटी ह्या खूप साऱ्या गोष्टी स्वतः अप्रुव्हल, परमिशन्स, ऍप्लिकेशन्स हे स्वतः करू शकत नाही. त्यांच्याकडे तेवढे एक्सपर्टीज नसतं. आणि आपल्या इथं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स एवढे चांगल्या पद्धतीने काम करतात की थकून जातील सोसायटी मेंबर्स. जे डेव्हलपर रुटीन मध्ये करतो ते सोसायटी 40 वर्षानंतर येऊन एकदा करायला गेलं
त्यांना त्यांचे सेट ऑफ चॅलेंजेस आणि डिले आणि फ्रस्ट्रेशन वगैरे एक्सपिरियन्स करावं लागू शकतं. त्याच्यामुळे त्याला एक पॉवर ऑफ अटर्नी डॉक्युमेंट द्यावं लागतं. या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये सोसायटी काही हक्क देते डेव्हलपरला त्यांच्या वतीने, त्यांच्या बिहाफवरती जगाला, ऑफिसेसला, ऑथॉरिटीजला वेगवेगळे ऍप्लिकेशन करायचे रिडेव्हलपमेंट बद्दल फक्त, आणि त्याच्यानुसार परमिशन्स ऑब्टेन करायचे रिडेव्हलपमेंट बद्दलच फक्त. ओके. हे 2 महत्वाचे डॉक्युमेंट सोसायटी मेंबर्सच्या वतीने थ्रू देअर मॅनेजिंग कमिटीज मेंबर और ऑफिस बेअरर्स साईन करून रजिस्टर करून डेव्हलपरला देतं. आणि तिसरा महत्वाचा डॉक्युमेंट आहे परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट. ओके. PAA म्हणतात त्याला. PAA काय आहे? हे सिम्पल डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये डेव्हलपर तुम्हाला एक नवीन जे बांधून देणार आहे फ्लॅट, त्याच्याबद्दलचं प्रॉमिस आहे. तो कसा असेल, केवढा असेल, त्याच्यात तुम्हाला काय काय मिळणार आहे, आणि ते डॉक्युमेंट एक प्रकारे तुमचं टायटल डॉक्युमेंट बनतं तुमच्या त्या नवीन बांधून दिलेल्या जागेसाठी. त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती तुम्ही फ्युचरमध्ये तुम्हाला पोझिशन भेटल्यानंतर तुम्ही नंतरचे व्यवहार करू शकता. त्या डॉक्युमेंटमध्ये रेफरन्स पण दिला असतो की तुमचं जुनं अपार्टमेंट काय होतं, मग सोसायटीने रिडेव्हलपमेंट प्रक्रिया केली म्हणून मग तुम्हाला मी हे देतोय, मग याच्यामध्ये तुम्ही बाय डिफॉल्ट रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेच्यामुळे तुम्हाला एवढं एरिया मिळालेला आहे. जर कुठल्या मेंबरने ऍडिशनल एरिया जोडला असेल तर त्याचा पण रेफरन्स यात दिला येतं की डिफॉल्टमध्ये 1000 होतं पण तुम्ही 200 अजून घेतलं म्हणून तुमचे 1200 झालं. हे पण असं लिहून दिलं जातं. बरोबर. आणि ते इंडिव्हिज्युअल मेंबर सोबत साईन होतं. तो डेव्हलपर आणि इंडिव्हिज्युअल सोबत साईन करतो. तर 2 डॉक्युमेंट तुमचे रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी सोसायटी सोबत झाले, आणि परमनंट ऑल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट PAA हे तुमचे मेंबर सोबत झाले. ओके. तर असे हे 3 महत्वाचे डॉक्युमेंट सगळे रजिस्टर होणार, स्टॅम्प ड्युटी होणार. आपण घरात बसून ऑफिसमध्ये बसून नाही करणार, आपण रजिस्टरच्या समोर जाऊन कॅमेरा समोर उभं राहून करणार. हे डॉक्युमेंट झालेत. आणि सुरुवातीचं एकदम ऑफर लेटर जे काळजीपूर्वक वाचायचं झालं. हे 4 महत्वाचे डॉक्युमेंट जर तुम्ही लक्ष देऊन कन्सल्टंटला दाखवून, लॉयरला दाखवून, PMCला दाखवून जर तुम्ही हे अप्रूव्ह करून घेतले, तुमचं आयुष्य रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये चालू होऊन संपेपर्यंत सेफ सुखी जाईल. सर तुम्ही ही पूर्ण मदत करता, म्हणजे जर एखादी सोसायटी तुमच्याकडे आली स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्यांना सगळं हे करून हवंय, यू विल हेल्प देम प्रॉपर? हा, वकील नॉर्मली जे रिअल एस्टेट रिडेव्हलपमेंटमध्ये कामं करतात ते करतात. माझ्याकडे टीम आहे, ते पण करतात. आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये पण खूप सारे एक्सपर्ट्स आहेत, मुंबईत पण खूप सारे एक्सपर्ट्स आहेत. आम्ही लॉयर्स, वकील हे सगळ्या गोष्टी सर्व्हिसेस देऊ शकतो. आणि आमचं कामच आहे असं द्यायचं. सोसायटीजनी खूपदा या गोष्टींकडे यायला सोसायटी हलगर्जीपणा करतात. सोसायटींना वाटतं की हे डेव्हलपरचं काम आहे, किंवा डेव्हलपर जो सांगेल तो वकील चांगला आहे असं म्हणून तिकडे जातात. माझं सिन्सिअर सजेशन असतं की आपण आपल्यासाठी पहिले स्वतः वकील लावा, जो आपलंच हित बघेल फक्त. बरोबर. आणि ज्याला तुम्ही जाऊन शोधला आहे, जो तुमच्यासाठी फक्त आहे, आणि तो डेव्हलपरला योग्य ते प्रश्न विचारेल योग्य त्या वेळी, असा वकील घ्या. असे PMC कन्सल्टंट घ्या जे तुमचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्याला जास्त महत्व देतील. बाकी सगळं सेकंडरी राहायला पाहिजे. बरोबर आहे. लीगल जर नेट क्लिअर नसेल सर तर काहीच उरत नाही ना, शेवटी प्रॉब्लेम मध्ये जाणार आहे. करोडोंचा पैसा असतो. सर जर OC मिळण्यामध्ये उशीर झाला तर त्याच्यात मेंबर्सचं काय नुकसान होतं, सोसायटीत राहणाऱ्या लोकांचं? सो OC म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजायला पाहिजे. ऑक्युपेशन सर्टिफिकेट. OC कोण ग्रांट करतं? म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PMC, किंवा मुंबईत असेल तर BMC, पिंपरी चिंचवड PCMC. ओके. हे कसं ग्रांट करतं? तुमच्या बिल्डिंगचं इन्स्पेक्शन करणार आणि बघणार की जे प्लॅन्स डेव्हलपरनी दाखवले होते, सबमिट केले होते, ज्याच्यावरती अप्रुव्हल घेतलं होतं, त्या प्लॅन्सच्या योग्य रीतीचं इम्प्लिमेंटेशन झालं आहे की नाही, का प्लॅनला घेऊन काही दुसऱ्या गोष्टी झाल्यात. बरोबर. तर जेव्हा आणि OC या स्टेजमध्ये डेव्हलपरला काही पेंडिंग प्रीमियम्स किंवा काही फीस असते जे आता कॉर्पोरेशनला भरावं लागते, ते एक सिग्निफिकंट अमाऊंट असतं. आणि प्रत्येक वेळेस OC घेतल्यानंतर डेव्हलपरच्या वतीने कॉर्पोरेशन्सला एक प्रकारचं इंटिमेशन झालेलं असतं की माझा प्रोजेक्ट संपलाय. ओके. तर याचा इम्पॅक्ट काय असतो की प्रोजेक्ट संपल्यानंतर कुठलेही नवीन अपार्टमेंट जे विकला जाईल त्याला GST लागू होत नाही. तर हे एक जरा टेक्निकल झालं, पण मी तुम्हाला पहिले OC काय हे सांगून व्हायला पाहिजे. बरोबर. आता जर डेव्हलपर OC आणत नसेल किंवा अप्लाय करत नसेल किंवा त्याला भेटत नसेल, त्याचे जे काही कारणं असतील त्या कारणं समजून घेण्याचं पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर कारण काय ते कळत नसेल तर, आणि तुम्ही त्याच्या मागे किंवा कुठल्या कोर्टात जात असाल तर तुम्हाला हेच प्रश्न फिरून येणार आहे की वाय ही इज नॉट अप्लाइंग फॉर OC और वाय ही इज नॉट गेटिंग OC आफ्टर ऍप्लिकेशन. तर खूपदा काय होतं, डेव्हलपर्स
सोसायटी मेंबर्सच्या इन्सिस्टन्समुळे किंवा जर प्युअरली हा फ्री सेल प्रोजेक्ट असेल तर बायर्सच्या इन्सिस्टन्समुळे किंवा त्यांचं पेमेंट शेड्यूल पटकन कम्प्लीट करण्यासाठी डेव्हलपर स्वतःहून पण सॉफ्ट पोझिशन देतात. पोझिशन असं ओसीच्या अगोदरच असतं आणि कारण फार लिमिटेड असतात. डेव्हलपरचे सॉफ्ट पोझिशन देण्यामागे कारण सांगतो, तुम्हाला मी फिट आउट्स करायला देतोय, तुम्हाला मी इंटिरियरचं काम करायला देतोय, तुम्हाला मी तुमचं टायलिंग, सीलिंग, पेंटिंग, वायरिंग हे ते करायला देतोय. पण एकदा जर चाबी कोणाच्या हातात गेली ती वापस येणार नाही. बघ, ते घर तयार झाल्यावर कोणी नुसतं बघणार, तसंच लोक शिफ्ट होतात. बरोबर. मग घर जर शिफ्ट झालं, लोक घरात शिफ्ट झाले म्हणजे पोझिशन गेलं. पण बिना ओसीचं असं पोझिशन घेणं इज इलिगल. मग जेव्हा जर डेव्हलपरनी जर तुम्हाला पोझिशन टाइमली दिलं नाही या गोष्टीचं, तर तुमच्याकडे जर तुम्ही ही रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेतून आलेले जर ओनर असाल तर तुम्हाला तुमच्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचं ब्रीच झालं हे असं दाखवून तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी केस फाईल करता येते. किंवा जर तुम्ही दिलेल्या टाइमलाईनमध्ये जर त्यांनी जर ओसी आणून दिलं नाही तर तुम्हाला त्याच्यात एक पेनल्टी अप्लाय करता येते, जर तुम्ही ते रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये ॲज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही पहिलेच दिलं असेल आणि त्याचं सोल्युशन पण तुम्ही देऊन ठेवलं असेल तर. जर तुम्ही फ्री सेल बायर असाल, म्हणजे तुम्ही ओपन मार्केटमधून जाताना स्कीम बघितली, अपार्टमेंट नवीन माणूस ज्याचं नवीन आधी घर नव्हतं, हा, त्याच्यासाठी जर ओसी नसेल तर तो याला एक नॉन कम्प्लायन्स म्हणू शकतो आणि याच्यासाठी कन्झ्युमर फोरममध्ये जाऊ शकतो किंवा याच्यामध्ये रेरामध्ये कंप्लेंट नोटिफाय करू शकतो आणि याच्यासाठी तो डेव्हलपरकडून कॉम्पन्सेशन घेऊ शकतो फॉर द डिलेड पिरियड. ओके. कारण की ओसी नाही म्हणजे त्याला राहायचा हक्क नाही म्हणजे त्याला डिले झालाय. आणि जर दिलेल्या प्रॉमिस डेट ऑफ पोझिशनच्या पलीकडे जर डेट गेली असेल तर रेरामधले प्रोव्हिजन्स आहेत जे फ्री सेल बायरला किंवा अलॉटीला त्याच्या डिलेड पिरियड पर्टेनिंग टाइम फ्रेमसाठी त्याला एका योग्य पद्धतीने एका डिसाइडेड फॉर्म्युलानुसार त्याला कॉम्पन्सेशन ग्रांट करतात. ओके. सर, जेव्हा आपल्याला बिल्डर सांगतो की 800 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक येतं की बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया. तर आपण कन्सिडर करताना कार्पेट एरियाज करतो, बिल्डर पण आपल्याला कार्पेट एरिया सांगतो. मोजणं तर आपल्याला पॉसिबल नसतं, आपण काही जाऊन असं मोजू नाही शकत किती. पण जर तो चुकीचा वाटत असेल आपल्याला गेल्यानंतर सोसायटीमध्ये राहायला की यार इथं छोटं वाटतंय घर, भरपूर लोक म्हणतात की अरे यार घर खूप छोटं वाटतंय, आम्हाला तर सांगितलं होतं 900-1000 स्क्वेअर फीट, हे तर खूप कमी वाटतंय, अशा वेळेस आपण काय करायचं? माझं म्हणणं असेल थोडं सतर्क राहा आणि थोडं अगोदर जाऊन बघा. आयडिया काय आहे, जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग दिली तर तुमच्याकडे एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे, त्याचं काम आहे पिरियॉडिक चेक करणं. तर जेव्हा बांधकाम चालू असताना तो पण चेक्स अँड बॅलन्सेस करू शकतो, परफॉर्म करू शकतो आणि त्यावेळेसच तुम्हाला डायमेन्शन्स करतात. आमच्या कित्येक साऱ्या सोसायटीजच्या मॅटर्समध्ये जे डिस्प्यूटमध्ये गेले असो किंवा नॉर्मल रिडेव्हलपमेंट चालू असेल, एक ठराविक स्टेजला येऊन प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि 2-3 सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि डेव्हलपरचे 1-2 रिप्रेझेंटेटिव्ह व्हिजिट करतात आणि बघतात की काय डायमेन्शन ऑडिट होतं. आणि खूपदा विदाउट हॅव्हिंग गिल्टी इंटेन्शन्स ऑल्सो डेव्हलपरच्या काही कन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये चेंजेस झाल्यामुळे, मायनर चेंजेसमुळे तुमचं 10, 20, 30, 40, 50 स्क्वेअर फूट हलू शकतं, कमी जास्त होऊ शकतं. पण जर तुम्ही रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये असाल तर तुम्हाला त्या ॲग्रीमेंटमध्ये टॉलरन्स लेवल पण टाकता येते की 2%, 1% चेंज इज ॲक्सेप्टेबल. बियॉन्ड सर्टन पर्सेंटेज देर विल बी एक्स रेट ॲप्लिकेबल टू गेट द कॉम्पन्सेशन. ओके. सिमिलरली तुम्हाला फ्री सेल करताना पण तुम्हाला काही बेसिक हायजीन चेक्स, ड्यू डिलिजन्स, विजिट्स करावं लागणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर एरिया कमी येत असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे टॉलरन्स लेवल सेट करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. तो डेव्हलपर आपल्याला बिल्टअप एरिया देतोय म्हणजे तुम्हाला तेवढा एरिया वापरायला मिळेल असं नाही. बरोबर. जर तुम्हाला कार्पेट देतोय तो कुठला कार्पेट आहे, त्याच्यात पण 2 आलेत, एक नॉर्मल कार्पेट आणि एक रेरा कार्पेट. रेरा कार्पेट वेगळा, नॉर्मल कार्पेट. ओके. नॉर्मल कार्पेट म्हणजे तुमच्या डोळ्यांनी जो तुम्हाला दिसतो एरिया तो नॉर्मल कार्पेट एरिया झाला. ओके. पण ही जी भिंत आहे त्या भिंती खाली पण काही एरिया कव्हर झालाय आणि ही जर इंटरनल भिंत असेल तर हा पण एरिया तुमच्या रेरा कार्पेटमध्ये आला. पण तुमच्या ज्या एक्सटर्नल वॉल्स आहेत, ज्या तुमच्या अपार्टमेंटसाठी इंटरनल वॉल्स म्हणून नाही कन्सिडर केला जात, ज्या स्ट्रक्चरच्या पार्ट झाल्यात त्याला एक्सक्लूड करून आणि या इंटरनल वॉल्सच्या खालचा जमिनीचा भाग इन्क्लूड करून जो एरिया असतो तो रेरा कार्पेट असतो आणि तोच तुम्हाला आता मॅन्डेटरीली रिसीव्ह करावा लागतो. तोच डेव्हलपर तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये लिहिणार आणि बाकी सगळं कॉमन एरिया
या कॉन्टेक्स्ट किंवा या कॅप्शनच्या खाली डिस्क्राईब करणं. आता पहिल्यासारखं बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया या कॉन्सेप्टला रेरानी रोक लावली आहे. ओके. त्याला मॅन्डेटरी अलॉटमेंट लेटर आणि एग्रीमेंट मध्ये रेरा कार्पेट एरिया किती आहे तो आयडेंटिफाय करायला होतो पर स्क्वेअर फुटेज किंवा स्क्वेअर मीटरच्या फॉर्मॅटमध्ये. आणि तुमचं प्लॅनचं डायमेन्शन रूम टू रूम स्पेसिफिक तुमच्या अग्रीमेंट मध्ये पण एका नकाशासहित जोडायला लावतो. बरोबर. म्हणजे तुमच्या आणि डेव्हलपर मध्ये 2, 3, 4 वर्षानंतर जे काही कॉन्व्हर्सेशन होणार आहे त्याच्यामध्ये इमॅजिनेशनला काही स्कोप नाही. तुम्ही डॉक्युमेंट ओपन करून वाचायचं आहे. एरिया, डिझाईन, डायमेन्शन्स वर्सेस रियालिटी. जर गॅप असेल कॉम्पन्सेशन पण यायला पाहिजे आणि देत नसेल तर कन्झ्युमर कोर्टात जायला पाहिजे. सिम्पल अँड सॉर्टेड. सर, तुमची जी लॉ फर्म आहे तर त्यासोबतच आपण अजून कुणाकुणा, जसं रिअल इस्टेट एक झालं, सोसायटीजला आपण हेल्प करतो, तर अजून कुणाकुणाला आपली हेल्प होते? खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप सारे इंडिव्हिज्युअल्स आहेत, पार्टनरशिप फर्म्स आहेत, प्रोप्रायटरशिप्स कंपनीज आहेत. आणि बाहेरच काय माझ्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण बऱ्यापैकी बिझनेसेस आहेत. ओके. सगळ्यांना सपोर्ट होतं. फॉर एक्झाम्पल माझी एक चांगले क्लोजली असोसिएट फॅमिली फ्रेंडची आणि माझी मिसेस पण त्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून रोल प्ले करते. अर्ली सीड व्हेंचर्स. त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टअप इन्व्हेस्टर्सला आणि स्टार्टअप फाउंडर्सला आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सर्व्हिसेस आणि ऑफरिंग देतो आणि त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे ड्यू डिलिजन्सेस आणि नेसेसरी फिल्टरेशन करतो, ज्याच्या करून आजच्या देशात, आज आपल्या देशात स्टार्टअप्सला घेऊन जे डेव्हलपमेंट होती जी फार महत्वाची आहे, त्याला आम्ही एक हातभार लावायला बघतो त्याच्यातून. ओके. आणि आम्हाला त्या प्रोसेसमधून पण फार काही शिकण्यास मिळतं. वेगवेगळे बिझनेस ओनर्स वेगवेगळे सोल्युशन्स, वेगवेगळे डिस्रप्शन्स आणतात, ते एकदम समजण्या आणि एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि माझ्या मिसेसची सुप्रिया शेटे यांची स्टाफिंग आणि रिक्रुटमेंट फर्म आहे, स्टर्लिंग वर्कफोर्स एंटरप्राइजेस. तर माझं लिगल ॲडवायझरी असते त्या फर्मला आणि त्या फर्मशी कनेक्टेड इंडिव्हिज्युअल्स ॲज वेल एज कॉर्पोरेट्सला, कारण की त्यांचं IT, फायनान्स, लिगल या सगळ्या कंपनीसोबत त्यांचं रिक्रुटमेंट रिलेटेड वर्क चालतं. तर मी काही बिझनेसेसला एकदम जवळून बघतो आणि माझ्या क्लायंट्सला लॉ फर्म मधल्या जे त्यांच्या रिक्वायरमेंट असतात त्यांना मी त्यांच्या रिक्वायरमेंट गरजेनुसार त्या लिगल सर्व्हिसेस ऑफर करतो. त्याच्यात मला खूप लर्निंग मिळतं बघायला. माझ्याकडे एवढं इंटरेस्टिंग वर्क झालेलं आहे की माझ्याकडे स्पोर्ट्स असू द्या, रिअल इस्टेट असू द्या, मीडिया एंटरटेनमेंट असू द्या, मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, रिसर्च असू द्या, न्यूक्लिअर प्रोडक्ट्स असू द्या, म्हणजे अफाट व्हरायटी बघायला मिळते आणि त्याच्यामुळे आमचा इंटरेस्ट कंटिन्युअसली राहतो या कामामध्ये. सर, आपलं एक बुक येत आहे जे प्रॉपरली रिडेव्हलपमेंटवर बेस्ड आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याचं नाव ॲक्च्युली खूप मोठं आहे म्हणून तुम्हालाच विचारतो, बट त्याच्यामध्ये काय काय लोकांना शिकायला मिळेल? चैतन, रिडेव्हलपमेंट प्रक्रिया एवढी मोठी आहे त्याच्यामुळे माझं नाव बुकचं थोडं मोठंच आहे, तरी काय हरकत नाही. बरोबर. त्याचं नाव आहे 54 लिगल सिक्रेट्स टू नो बिफोर यू साइन रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट. ओके. उद्देश असा आहे की सोसायटी मेंबर्स, फ्लॅट बायर्स, कन्सल्टंट्स, ओनर्स अँड डेव्हलपर्स हे सगळे या प्रक्रियेमध्ये जेव्हा येतात त्यावेळेस त्यांना नेसेसरी स्टेप्स आणि गोष्टी ज्या लॉच्या झाल्या किंवा डे टू डे प्रॅक्टिकल सिनारिओ झालेत यांच्याबद्दल त्यांना एक बिफोर हँड नॉलेज आणि इन्फॉर्मेशन पोचावी. त्याच्यानंतर एका इन्फॉर्म्ड वेने त्यांनी या गोष्टींना हाताळायला चालू करावं, हा उद्देश आहे माझा या बुक रिलीज करण्यामागे. ओके. मागील 15 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला माझ्या सिनियर्समुळे, माझ्या क्लायंट्समुळे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी अशा बघायला मिळाल्या आणि हाताळायला मिळाल्या, ज्याच्यामध्ये मी सोसायटी, होम बायर्स, लँड ओनर्स, डेव्हलपर्स, असोसिएशन्स, गव्हर्नमेंट या सगळ्यांना रिप्रेझेंट करत करत आम्हाला वेगवेगळ्या सिच्युएशनला ॲनालाइज करता आलं, एक्सपिरियन्स घेता आला आणि खूप सारी लर्निंग्स आहेत. ओके. पण हल्ली रिडेव्हलपमेंट सिनारिओजमध्ये प्रॉब्लेम सोसायटीला किंवा होम ओनर्सला एवढे सिमिलर नेचरचे बघण्यात येत आहे. तेच सोल्युशन्स, तेच प्रॉब्लेम्स, तेच सोल्युशन अशा सिक्वेन्समध्ये आम्ही बघतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं की प्रॉबब्ली या सगळ्या गोष्टींचा एक सारांश थोड्या कन्सॉलिडेट फॉर्ममध्ये, इझी टू अंडरस्टँड सिनारिओमध्ये आणि रिलेटेबल सर्कमस्टान्सेसला नरेट करत जर मी याच्यात शेअर केलं तर प्रॉबब्ली खूप साऱ्या गोष्टी प्रिव्हेंटिव्ह वेने सॉल्व्ह होतील, रादर दॅन क्युरेटिव्ह मेथड लावून त्याला नंतर लॉयर आणून त्याला नंतर कोर्ट केस करून सॉल्व्ह करण्यापेक्षा खूप सारे आपण अवॉइड करू शकतो प्रॉब्लेम्स. एक्झॅक्ट. त्याच्यासाठी इनफॅक्ट मी काही चेकलिस्ट अशा दिल्यात की तुम्ही लॉयर कुठला निवडावा हे पण लिहिलंय, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसा निवडावा, कन्सल्टंट कसा निवडावा ते पण लिहिलंय, वेगवेगळ्या स्टेजेसबद्दल मी त्याच्यात सांगितलंय. आणि मी हा रिडेव्हलपमेंट प्रक्रिया ही एवढी मोठी आहे त्याच्यामुळे या बुकला मी फक्त सोसायटीनी रिडेव्हलपमेंट या गोष्टीबद्दल चर्चा केल्याच्या स्टार्टिंग पॉईंट पासून
रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन करेपर्यंत काय करायला पाहिजे आणि काय अवॉइड करायला पाहिजे या गोष्टीबद्दलच मी या बुकला लिमिटेड ठेवलं आहे. ओके. आणि मला वाटतं माझ्या बुकमुळे ॲटलिस्ट काही सोसायटीज डिसिप्लिन अप्रोचनी आणि व्यवस्थित चेकलिस्ट लावून डूज अँड डोंट्स फॉलो करत चांगला विकास, चांगला डेव्हलपर, चांगला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आणि चांगला वकील अपॉइंट करून त्यांच्या रिडेव्हलपमेंटला योग्य त्या पद्धतीने एक्सपेक्टेड कन्क्लुजनला घेऊन जाते. बरोबर. आणि पैसे वाचवतील स्वतःचे, जे वाया जाण्याची शक्यता आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे, ते वाचवतील. येस, पैसे, त्रास, फ्रस्ट्रेशन, सगळ्यात महत्वाचं त्यांना सॅटिस्फॅक्शन पाहिजे. कारण की त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट असतो. खूप साऱ्या लोकांसाठी हे मेजर चेंज असतो आणि मला तो चेंज सुखकर करायचा त्यांच्यासाठी. तोच माझा उद्देश या पुस्तकामध्ये. करेक्ट आहे. येस सर, थँक्यू सो मच. तुम्ही आले आणि इतकी छान इन्फॉर्मेशन दिली की ज्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला याची कधी ना कधी गरज पडणार आहे. आयुष्यात एकदा तरी रिडेव्हलपमेंट होते आपल्या सोसायटीची, आणि त्याच गोष्टीला तुम्ही खूप प्रॉपर वेमध्ये गोष्टी समजवल्या. बुकमध्ये तर याच्या हजारो पट जास्त नॉलेज आहे. तर सर, थँक्यू सो मच. थँक्यू चैतन्य, मला ही संधी दिली. आणि तुमच्या या प्लॅटफॉर्मवरून मला माहिती आहे नक्की खूप साऱ्या सोसायटीजला इन्फॉर्मेशन पास ऑन होईल. आणि प्लीज तुमचे प्रयत्न असेच चालू ठेवा. तुम्ही खूप चांगलं काम करता. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू.